आता आपण लगेच आदरणीय आबासाहेब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या स्वदेशी तंत्रज्ञानातून कृषी उद्योग व रोजगार ह्या चर्चासत्राला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। हे तिमिरातून तेजाकडे म्हणजेच अंधकाराकडून ज्ञानाकडे उजेडाकडे नेण्याचं काम, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं काम, ज्ञानार्जनाचं काम या विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून आपण अविरतपणे मागील 15 वर्षापासून जागतिक कृषी महोत्सवच्या माध्यमातून आपण करत असतो। श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी तसेच दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व जागतिक कृषी महोत्सवचे आयोजक आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन या ठिकाणी करत असतो। ह्या वर्षी हे 16वे वर्ष। मी आदरणीय आबासाहेबांना विनंती करेल, जे आजचे आपले प्रमुख वक्ते आहे कृषी तज्ज्ञ आदरणीय माऊलीजी कापसे परभणी या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन आदरणीय आबासाहेबांकडून सन्मान स्वीकारावा। कृषी तज्ज्ञ आदरणीय माऊलीजी कापसे जमिनीचे भूसूक्ष्मशास्त्र, वृक्षावेधशास्त्र, मशागतशास्त्र अशा विविध विषयांवर ते आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय माननीय श्री अनंतजी अग्निहोत्री यानंतर मी विनंती करतो सन्माननीय कृषी तज्ज्ञ माऊलीजी कापसे जमिनीचे भूसूक्ष्मशास्त्र, वृक्षावेधशास्त्र, मशागतशास्त्र, कृषी व खगोलशास्त्र, गोपालनशास्त्र त्याचबरोबर अनेक विविध कृषी उपयोगी शास्त्रामध्ये पारंगत ते आहेत। त्याचबरोबर शेतीशास्त्र या सर्व विषयांवर आपणा सर्वांना ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांच्या वतीने आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं। आदरणीय माऊलीजी कापसे। आदरणीय गुरु व्यासपीठ तसेच माझ्यासमोर जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर भारताची एक परंपरा राहिलेली आहे शेती आणि अध्यात्माची। नेहमी शेतकऱ्यांना ज्ञान देण्याचं काम आध्यात्मिक केंद्राने केलेलं आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून। आणि अध्यात्माला ज्या ज्या गोष्टींची गरज पडते त्या त्या पुरवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी उचलली होती आधुनिक म्हणजे प्राचीन काळापासून। जसे की बाबा जर कुठे एखाद्या आध्यात्मिक केंद्रावरती किंवा आश्रमावरती किंवा एखाद्या मठावरती कोण्या गोष्टीची गरज पडली, धान्यांची गरज पडली, कशाची गरज जरी पडली तरी सर्व पुरवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असायची। कारण शेतकरी त्यावेळेला आर्थिक बाजूने सक्षम होता आणि शेतकऱ्यांना जर कोण्या गोष्टीची गरज पडली ते कुठं ज्ञानामध्ये कमी पडत असेल, अनुभवामध्ये कमी पडत असेल तर अशा आपल्या गुरु व्यासपीठांनी शेतकऱ्यांना नेहमी मदत केलेली आहे। दुर्दैवानं भारताच्या मधल्या कालखंडामध्ये ही परंपरा थोडी जराशी खंडित झाली। पण आज मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की आपल्या या केंद्राने, दिंडोरीच्या केंद्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती विषयामध्ये काम सुरू केलं आहे। अनेक आध्यात्मिक केंद्र शेतकऱ्यांसाठी काम करत आहे ह्याच्यापेक्षा दुसरी कोणती आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तरी नाही आहे। कारण आज खरंच शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय आहे, ही वास्तविकता आहे भारताची। पूर्ण भारतामध्ये ही अवस्था आहे आणि आज शेतकऱ्यांना सगळ्या बाजूंची गरज आहे मदतीची आणि ती मदत नेमकं आपलं हेच कार्य करत आहे, याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आहे। खरं तर मी ह्या कार्याबद्दल खूप अनभिज्ञ होतो, म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वी मला काहीच माहीत नव्हतं। मला एक 8-10 दिवसापूर्वी आपल्याच काही कार्यकर्त्यांचा फोन आला, असा असा कार्यक्रम आहे, असं असं कृषी प्रदर्शन आहे, या ठिकाणी तुम्ही विषय मांडायला येऊ शकतात का। त्यात आमचे आनंद काळे गुरुजी, श्रीकांतजी असे बरेच जण मला बोलले। मला काहीच अडचण येऊन जाईल म्हटलं। मग आता इथे येताना माझ्यासमोर प्रश्न असा होता की वेळ तर आहे थोडासा 1-1.5 तासाचा आणि ह्या 1-1.5 तासामध्ये शेतीशास्त्र नेमकं मांडायचं काय। कारण शेतीशास्त्राचं बघितलं आपण तर ते खूप मोठं आहे। एका शास्त्र बोलायचं म्हणलं तर 2-2, 3-3 दिवस आम्हाला पुरत नाहीत। म्हणजे वृक्षावेधशास्त्र घेतलं, वृक्षांचं ज्ञान, झाडांचं ज्ञान, फळांचं ज्ञान, फळं येणारे रोग, आंतरिक रोग, बाह्य रोग, तर हेच 2-3 दिवस नसरणारं आहे। जमिनीचं शास्त्र आहे, किडींचं शास्त्र आहे, मशागतीचं शास्त्र आहे, असे बरेच शास्त्र आहेत। पण नेमकं 1-1.5 तासामध्ये कोणतं मांडू शकतो तर मी ह्यांच्याशी चर्चा केली। ह्यांनीच एक विषय सुचवला की माऊली तुम्ही खगोलशास्त्र किंवा जे ज्योतिषशास्त्र आहे त्याचा आणि शेतीचा नेमका संबंध काय हा विषय तुम्ही मांडावा। खरं तर हे विषय खूप सखोल आहेत, सघन आहेत,
आपण जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करू तेवढं ते अजून उलगडत जातात. म्हणजे हे विषय खूप जबरदस्त आहेत समजून घ्यायला. म्हणून ते बसल्या माझ्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की थोडा वेळ पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या, कारण असा विषय, अद्भुत विषय आपल्या प्राचीन काळातल्या ऋषींनी आपल्याला दिलेला आहे. तो नेमका कसा आहे, नेमकी त्याची माझी सुरुवात कुठून झाली, पुढे त्याचं काय काय झालं, त्याचे परिणाम काय काय भेटायला लागले, लोकांना रिझल्ट कसे भेटायला लागले, हे सर्व गोष्टी मी सविस्तर सांगणार आहे. म्हणून आजचं शास्त्र अतिशय मस्त आहे, चांगलं आहे. त्यामुळे सर्वांना लक्ष द्या. आणि जमलंच जर तुमच्याकडे कुठे वही पेन असेल कोणाकडे, ह्याच्या नोट्ससुद्धा काढून ठेवा, फार गरजेचं आहे. ते तुमच्याकडे असाव्यात, कारण परत परत असा विषय परत होईल का नाही मला हेही सांगता नाही येत. आता या विषयी सुरुवात कशी झाली, तर सहज एक सिल्लोड तालुक्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामधला सिल्लोड तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये एक शेतकरी आहेत विष्णूजी पंडित नावाचे. साधारण घटना आहे 2017-18च्या आसपासची. त्यांनी मला सहज कॉल केला, म्हणे माऊली माझं शेत पूर्ण तयार झालं आहे, आता शेतामध्ये काय पेरू जूनमध्ये तुम्ही सांगा म्हणे मला. त्यांचा कॉल आला होता साधारण मेच्या 21 तारखेच्या आसपास. त्यांना म्हटलं गुरुजी शेत तयार झाले, तुमची पेरायची कधी तयारी आहे? ती म्हणले आता मेमध्येच, मेच्या एंडिंगलाच. पाऊस जर पडला तर अजून चांगलं होईल म्हणले, पाणी आहे म्हणले आपल्याकडे. मी त्यांना एक विनंती केली, गुरुजी मला आत्ता नाही का पेरू म्हटलं, तुम्हाला जे काय शेतात करायचं ना म्हटलं ह्या तारखेला करा. ते म्हणले काय करू, कापूस करू का म्हटलं. मी म्हटलं करा, काही अडचण नाही. त्यांनी त्या विशिष्ट तारखेला तो कापूस लागवड केला. आणि लागवड केल्यानंतर त्यांनी पहिले 15-20 दिवस काहीतरी शेतामध्ये चक्रा मारल्या, काही ट्रीटमेंट वगैरे केली थोडीफार, जी सुरुवातीला प्राथमिक आपण पिकांना ट्रीटमेंट करतो. ते पूर्ण विषमुक्त शेती करायची त्याही वेळेला. पण नंतर त्यांच्या गावामध्ये खूप पाऊस झाला. त्यांच्या गावाच्या आणि शेताच्या मधामध्ये एक तळं आहे छोटंसं, त्या तळ्याला पाणी खूप जास्त आलं आणि ते तळ्यातून पलीकडे त्या शेतामध्ये जाता येत नाही म्हणून त्या शेतात जाणं बंद झालं. तर साधारण कमीत कमी पुढचे ते 2 महिने शेतामध्ये गेले नाही, 2-2.5 महिने. आणि 2.5 महिन्यानंतर सहज मी त्यांच्या गावामध्ये चक्कर मारली आणि त्यांना भेटायला गेलो. ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला म्हटलं की माऊली मी शेतामध्ये आणखीन बरेच दिवस झाले गेलो नाही आहे, आता तुम्ही आलात, पाणी थोडंफार कमी झालं असेल, आपण जाऊन येऊ म्हणे शेतामध्ये. म्हणलं गुरुजी काय केलं शेतामध्ये? ते म्हणजे कापूसच केला आहे. आम्ही सहज कापूस बघायला गेलो. कापूस बघायला गेल्यानंतर आता कापूस तर मला नेहमीच बघायची सवय, चांगले चांगले प्लॉट बघायची सवय मला सगळीकडे. जे एकरी साधारणपणे 20-20, 25-25 क्विंटल कापूस सहज काढतात असे प्लॉट बघायची मला सवय. कारण मराठवाड्यामध्ये, खानदेशात आणि विदर्भात कापूस हे प्रमुख पीक आहे. कापूस त्यांचा चांगला होता, बऱ्यापैकी बोंड पण लागले होते, पातं देखील बऱ्यापैकी होतं. मला काय त्याचं आश्चर्य वाटत नव्हतं. पण विष्णूजी जे आश्चर्य व्यक्त करत होते ते आश्चर्य बघून मला आश्चर्य वाटायला लागलं, कारण ते मागचे बरेच दिवस झाले शेतामध्ये आलेच नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फवारणी पण कोणती जास्त केली नव्हती, फक्त एकच फवारणी केली होती, निमार्क आणि रामबाणची. आणि तो प्लॉट बघितल्यानंतर विष्णूजींचा, आम्ही त्यांच्या बाजूचा जो प्लॉट होता त्यांच्या भावाचा, म्हणजे फक्त बांध मधामध्ये, फक्त धुरा मधामध्ये, त्यांनी पण कापूसच लावला होता. आणि त्याच वेळेस आसपास लावला होता, 5-6 पुढे मागे पुढे झाले असतील 5-6 दिवस. तो प्लॉट आम्ही दोघं जण बघायला गेलो. तो प्लॉट बघायला गेल्यानंतर ते आणखीन जास्त आश्चर्य व्यक्त करायला लागले. का बरं? कारण त्यांच्या भावाने पाण्यामधून डोक्यावरती खताच्या पिशव्या आणून शेताला टाकल्या होत्या, फवारण्या देखील केल्या होत्या, हे विष्णूजींना माहिती होतं. पण त्यांचा कापूस विष्णूजींचा त्यांच्या भावापेक्षा खूप चांगला दिसत होता आणि कमीत कमी 15 ते 20 बोंड एक्स्ट्रा दिसत होते. कारण यांच्या शेतावरती कापसाला बोंड 30-35च्या आसपास होते विष्णूजींच्या, आणि ह्यांच्या भावाच्या 15-20 बोंड लागले होते. आणि ह्यांच्या भावाने सगळी ट्रीटमेंट केलेली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. नेमकं गणित कुठं मुळाले आम्हाला दोघांना कळायला मार्ग नव्हतं. त्यावेळेला विष्णूजी म्हटले की माऊलीजी यावेळेला फक्त एकच बदल झाला म्हणे, तुम्ही सांगितलेल्या फक्त तारखेला मी लागवड केली. लागवड केल्याचा परिणाम मला असा दिसत होता की त्या पिकावरती रोगराई सुद्धा कमी आली होती, बोंड सुद्धा किडलेले नव्हते जास्त मात्रेमध्ये, फवारणी फक्त एकच केली होती, ते पण जैविकचीच केलेली होती, तरी पण हा रिझल्ट दिसत होता. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की एकूण उत्पादन किती झालं तुम्हाला, त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की त्या क्षेत्रामध्ये त्यांना 18 क्विंटलचं उत्पादन आलं एकरी. म्हणजे पाऊस चांगला होऊन सुद्धा एकरी 18 क्विंटल उत्पादन येतं, ही खूप चांगली गोष्ट आहे कापसाची. आजकाल शेतकऱ्यांना जे कापूस पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की 10-12 क्विंटल जरी कापूस झाला, शेतकरी म्हणतात खूप चांगला कापूस झाला. मग हा रिझल्ट कसा दिसत होता? तो त्या एका दिवसाचा रिझल्ट दिसत होता मला. त्यांना असे मला बरेच अनुभव यायला लागले. अजून एक शेतकरी पंढरीनाथ काचोळे नावाचे, ही घटना आहे त्याच वेळेसची आसपासची. आमच्या शेतकऱ्यांची शिवार पेरी सुरू होती. शिवार पेरीमध्ये साधारण 200-300 शेतकरी होते आमच्यासोबत. एकेकाचे आम्ही शेत बघत चाललो होतो, माती बघत चाललो होतो, माती कशी पैलवान झाली, काय झाली मातीमध्ये बदल, हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो. पाहत त्यांनी काय केलं, त्यांचा सीडचा, कांद्याचा सीडचा म्हणजे कांद्याच्या बियाचा प्लॉट होता, तो प्लॉट आम्ही बघायला गेलो. त्यांचा तो 1 एकर प्लॉट होता.
त्यावेळेस त्यांनी मला काय सांगितलं की माऊली, इथून इकडे 30 गुंठ क्षेत्र नीट व्यवस्थित बघा म्हणे, आणि इथून इकडे 10 गुंठ क्षेत्र व्यवस्थित बघा म्हणे, तुम्हाला काय बदल दिसतो. मी बदल बघायला लागलो तर मला जाणवायला लागलं की 30 गुंठ क्षेत्रामध्ये फुटवे जास्त आहेत कांद्याला, आणि वरती जो आपला फूल येतं कांद्याचं, जे बियाचं फूल येतं, ते फूल देखील मला खूप चांगलं दिसायला लागलं, मोठं दिसायला लागलं. त्याच्यामध्ये बिया देखील चांगल्या मोठ्याला भरल्या होत्या, टच्च भरल्या होत्या. आणि 10 गुंठ्यामध्ये फुटवे 2-3 कमी होते प्रत्येक ठिकाणी, 4-5 काही ठिकाणी कमी होते, आणि फूल देखील किंचित लहान होतं. मी म्हणलं गुरुजी हा प्लॉट चांगला दिसतोय आणि हा थोडासा डावा दिसतोय, म्हणजे खराब दिसतोय म्हटलं मी त्यांना. ते म्हणले कसं काय दिसतोय हे सांगा म्हणे, कारण काय म्हणे. म्हणलं का पाणी वगैरे कमी अधिक झालं का म्हणलं पिकाला. ते म्हणलं नाही. म्हणलं खतं कमी अधिक दिले का. नाही. म्हणलं बियाणं वेगळं आहे का. ते म्हणले नाही. आता मला कळत नेमकं काय झालं. त्यावेळेस ते 200-250 शेतकऱ्यांसमोर मला सांगायला लागले की म्हणे माऊली, तुम्ही जे मला कॅलेंडर बनवून देता दरवेळेला, त्या कॅलेंडरमध्ये चांगली तारीख होती, त्या तारखेला मी हा बियाणाचा प्लॉट लावला होता. आणि नेमकं झालं काय म्हणे, माझ्याकडे मजूर नव्हतं म्हणे, आम्ही घरीच तो प्लॉट लावला होता. ज्या दिवशी चांगली तारीख होती त्या दिवशी लावला, तो 30च गुंठे झाला म्हणे आमच्याकडून लागवड करणं, आणि दुसऱ्या दिवशी बाकी 10 गुंठे लावला म्हणे. आणि ज्या वेळेला मला हा प्लॉट खूपच जास्त डावा दिसायला लागला, त्यावेळेला मी चेक केलं म्हणे, तुम्ही चांगल्या तारखेच्या पुढे सांगितलं होतं की दुसरी तारीख म्हणजे दुसरा दिवस जो होता तो वाईट होता पेरणीसाठी आणि लागवडीसाठी, आणि नेमकं त्या दिवशी लावणी आणि पेरणी झाल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम दिसायला लागला म्हणे. म्हणजे एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये येतो. आणि अंतिम मी त्यांनाही सांगून ठेवलं होतं की गुरुजी, दोघा प्लॉटमध्ये ॲव्हरेज काढा म्हणलं 10-10 गुंठ्याचं, उत्पादनामध्ये किती फरक येतो मला ते सांगा म्हणलं टक्केवारीमध्ये. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की त्या प्लॉटमध्ये त्यांना 35% फरक जाणवला उत्पादनामध्ये. म्हणजे जो योग्य तारखेला लागवड केला, 10 गुंठे प्लॉट जर पकडला, त्यामध्ये 35% उत्पादन त्यांना जास्त झालं होतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मला जाणवायला लागल्या होत्या. आज जसं मी हा विषय ते मांडायला आलो ना ऑनलाईन, खगोलशास्त्र आणि शेतीचा संबंध, तसा मी बऱ्याचदा ऑनलाईन देखील घेत असतो. एकदा ऑनलाईनमध्ये असं 400-500 शेतकरी होते, तर जालना जिल्ह्यामधले एक मोठे शास्त्रज्ञ एका कंपनीचे जॉईन झाले होते. त्यांचं नाव होतं तानाजी नाईक नवरे. तसे ते मूळचे उस्मानाबादचे. आता जालन्यामध्ये सीड इंडस्ट्री फार मोठी आहे, त्याने तो क्लास ऐकला. क्लासमध्येच ते त्यांचा अनुभव सांगायला लागले सर्व शेतकऱ्यांसमोर. त्यांनी नंतर मला फोनवर देखील बराच वेळ ते बोलले. त्यांनी मला आज सांगितलं की म्हणे माऊली, आम्ही बियाणे या विषयामध्ये काम करतो म्हणे. बियाणासाठी आम्ही काही शेतकऱ्यांना प्लॉट देतो म्हणे, त्यांना सीड देतो म्हणे आम्ही, तुम्ही ते बियाणं करा, त्यांना ट्रीटमेंट अशी करायला आम्ही सांगतो, आणि त्यांचं बियाणं चांगलं आलं तर आम्ही ते खरेदी करतो म्हणे बियाणं. साधारणपणे आमचे एकाच भागातले शेतकरी असतात, एकाच जमीन ज्याची सारखी असते असे शेतकरी असतात, आणि ते आम्ही खरेदी करतो म्हणे, आणि ते आम्ही पुढं प्रोसेसिंग करून वगैरे पॅक करून बियाणं पुढे विकतो म्हणे. पण गडबड अशी होते म्हणे की एकाच गावातले शेतकरी, एकाच भागातले शेतकरी, एकसारखीच जमीन, एकसारखीच ट्रीटमेंट, ज्यावेळेला त्यांचं आम्ही बियाणं कलेक्ट करून आणतो आणि त्याची जर्मिनेशन पॉवर म्हणजे उगवण क्षमता आम्ही ज्यावेळेला चेक करतो, त्यावेळेला असं लक्षात येतं म्हणे की एका शेतकऱ्याची उगवण क्षमता ही 90% जास्त असते. एकाच भागातले शेतकरी, एकाच गावातले शेतकरी, एकच प्रकारचं बियाणं दिलेलं असतं आम्ही, पण त्याच भागातल्या त्याच दुसऱ्या शेतकऱ्याची उगवण क्षमता ही त्या बियाणाची साधारणपणे 60%पर्यंतच निघते कधी कधी. सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत, असं का घडतं हे नेमकं मला समजत नव्हतं म्हटले. आणि आज जेव्हा मी तुमचा क्लास ऐकला हा संपूर्ण, त्या दिवशी माझी खात्री झाली म्हणे की हे केवळ आणि केवळ खगोलशास्त्रामुळं, ज्योतिषशास्त्रामुळं घडतंय. हा त्याचा इम्पॅक्ट आहे, त्यांनी सांगायला लागलं. म्हणजे बियाणाच्या जर्मिनेशन पॉवरवरती सुद्धा, उगवण क्षमतेवरती सुद्धा या ग्रह ताऱ्यांचा, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो. पण ज्या वेळेला ह्या गोष्टी मी सांगायला लागतो ना की ज्योतिषशास्त्राचा किंवा खगोलशास्त्राचा संबंध शेतीशी आहे, त्यावेळेला नकळतपणे आपल्या भारतामध्ये तरी एक गोष्ट मात्र घडते, ती अशी की याला काहीतरी अंधश्रद्धा म्हणायचं किंवा काहीतरी थोटांड म्हणायचं किंवा कर्मकांड म्हणायचं आणि ह्याला बाजूला करून टाकायचं. हे सगळीकडे सुरू आहे आत्ता. ह्याच्यामधलं विज्ञान काय आहे, ह्याच्यामधलं सायन्स काय आहे, हे कोणीच बघायला तयार नाही आहे. हे आपलं दुर्भाग्य. बऱ्याचदा माझे बऱ्याच जणांचा वादविवाद देखील झाले या विषयावरती, पण सगळ्यात शेवटी ज्यावेळेला मी त्यांना सायंटिफिक सगळे पुरावे देतो त्यावेळेला सगळेजण शांत बसतात. मुळामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की ज्योतिषशास्त्र म्हटलं की लोकांसमोर एकच शब्द उभा टाकतो की हे शास्त्र म्हणजे भविष्याचं काहीतरी शास्त्र आहे, भविष्य काहीतरी सांगतं. पण पहिले मी तुम्हाला इथे क्लिअर करतो, आज जे मी ज्योतिषशास्त्र किंवा खगोलशास्त्राविषयी मांडणार आहे त्याचा आणि भविष्याचा काहीही संबंध नाही आहे, हे पहिले क्लिअर करा सर्वांनी. इथे मी जे काय मांडणार आहे तो विषय पूर्णपणे वेगळा आहे, पूर्णपणे वैज्ञानिक आहे, हा समजून घ्या अगोदर. हा विषय हे फार महत्त्वाचं आहे. मग नेमकं मी जे ज्योतिषशास्त्र मांडतोय ते आणि प्राचीन काळ ज्योतिषशास्त्रात फरक काय नेमका. आता ज्योतिषशास्त्र नेमकं भविष्य सांगतं किंवा ग्रह ताऱ्यांवरती भविष्य आधारलेलं आहे का किंवा आपलं नशीब आधारलेलं आहे का,
याच्यावरती सुद्धा वादविवाद जे आहेत ना ते प्राचीन काळापासून झालेले आहेत, अतिशय प्राचीन काळापासून. विश्वरूप नावाचा काशीचा एक राजा होता, त्याला 2 मुली होत्या, रिद्धी आणि बुद्धी. ह्या दोघींचं लग्न गणपतीसोबत झालं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ज्यावेळेला गणपतीसोबत लग्न झालं, गणपतीचं लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी गणपतीची पहिली ज्ञानसभा भरते महादेवाच्या आणि पार्वतीच्या उपस्थितीमध्ये. त्या ज्ञानसभेचा देखील हा विषय असतो की आपलं भाग्य किंवा आपलं भविष्य हे नेमकं कर्माच्या अधीन आहे का ग्रह ताऱ्यांच्या अधीन आहे, म्हणजे नशिबाच्या अधीन आहे. खूप मोठा वादविवाद त्या ठिकाणी झालेला आहे. मी सर्वांना अगोदर क्लिअर करतो, हा विषय क्लिअर होणं गरजेचं आहे. अगोदर हा विषय क्लिअर झाला, बाकी सगळा विषय तुम्हाला सविस्तर समजेल. समजा आपला हा हॉल आहे पूर्ण आता सविस्तरित्या. आपलं जे फूल असतं रुचकीचं, रुईचं, ज्याला आपण म्हातारीचं फूल म्हणतो, समजा मी इथं सोडलं हवेमध्ये, तर हे फूल कुठं पडणार आहे हे आपल्याला माहिती आहे का? माहिती नाही. पण कुठं पडणार आहे, कशामुळे पडणार आहे हे मात्र निश्चित माहिती आहे. कशामुळे पडणार आहे? या हॉलमध्ये जी हवा येते त्या हवेनुसार त्या फुलाची दिशा ठरणार आहे. पंखा जो सुरू आहे, पंख्याची हवा देखील त्याच्यावरती प्रभाव पाडणार आहे. इव्हन आपण सर्वजण जे बसलोत, आपल्या सर्वजणाच्या श्वासाची गतीसुद्धा त्या फुलावरती प्रभाव पाडणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टींच्या प्रभावावरती ठरणार आहे की ते फूल नेमकं कुठं पडणार आहे, त्याचं भविष्य कुठं ठरलेलं पडायचं जाऊन. त्या फुलाला व्यक्तिगत अधिकार नाही आहे, व्यक्तिगत मन नाही आहे, त्याला व्यक्तिगत निर्णय घेण्याचा आणि कर्म करण्याचा अधिकार नाही आहे. त्याचं भविष्य ठरलंय कोणावरती? या सर्व गोष्टींवरती. पण आपले ग्रंथकार असू द्या, आपले शास्त्रकार असू द्या, इव्हन आपले जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी गीतेत देखील हे सांगितलं की आपलं भविष्य हे पूर्णपणे आपल्या कर्मावर आधारित आहे. हे पहिले क्लिअर करा सर्वांनी. ग्रह ताऱ्यांचा आणि तुमच्या भविष्याचा काही संबंध नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म करता, ज्या प्रकारचे निर्णय घेता, त्याच प्रकारे तुमचं भविष्य निर्मित होत असतं प्रत्यक्षण. मग नेमकं ग्रह ताऱ्यांचा आपला काय संबंध आहे? तुम्हाला सरळ सरळ सांगतो, ग्रह ताऱ्यांचा आपला संबंध काय? ग्रह तारे म्हणजे काय? पहिले आपली पृथ्वी पकडा, पृथ्वीनंतर चंद्र आला दुसरा, नंतर सूर्य, बाकी 9 ग्रह आणि 27-28 नक्षत्र आहेत. या सर्वांचा प्रभाव म्हणजे ग्रह ताऱ्यांचा प्रभाव आपण असं म्हणत असतो. ह्याचा प्रभाव नेमका काय? हे सगळं ब्रह्मांड आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक गोष्टी कंटिन्यू घडत असतात. त्या घडणाऱ्या गोष्टींचा, घडणाऱ्या घटनांचा आपल्यावर जो परिणाम पडतो, तो परिणाम ओळखणं याला ज्योतिषशास्त्र म्हटलंय. काही घटना घडत आहेत, समजा कशा, आता माझं शरीर आहे, माझ्या शरीरामध्ये माझ्या अंगठ्याला ठेस लागली चालत चालत असताना, अंगठ्याला ठेस लागली, त्याचा परिणाम माझ्या डोळ्यावरती पडतो, माझ्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. का बरं येतं? कारण समग्र शरीर एकच आहे, शरीरामध्ये वाहणारी चेतना ही एकच आहे. असंच हे संपूर्ण ब्रह्मांडच एक शरीर आहे. आणि हे मी नाही म्हणत, 1940च्या आसपास जगामध्ये एक नवीन विज्ञान अस्तित्वाला आलं, त्याचं नाव आहे कॉस्मिक सायन्स. हे विज्ञान सांगतं की संपूर्ण ब्रह्मांड एक शरीर आहे. म्हणजे काय? या ब्रह्मांडामध्ये घडणारी कोणतीही घटना ही ह्या ब्रह्मांडामधल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रभाव पाडते. समजा एखादी घटना सूर्यावरती घडत असेल, तो सूर्यावर घडणारी घटना ही पृथ्वीवरती इम्पॅक्ट पाडते, पृथ्वीवरच्या जीवांवरती इम्पॅक्ट पाडते. या घडणाऱ्या घटनांचा परिणाम ओळखणं याला ज्योतिषशास्त्र म्हटलेलं आहे. ज्योत म्हणजे काय? प्रकाश. प्रकाशाचं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ही वास्तविकता आहे त्याची. ह्या सर्वांनी क्लिअर करा. भविष्याचा आणि ज्योतिषशास्त्राचा काही संबंध नाहीये. हां, काही घटना घडतायत, त्या घटनांचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो. त्या घटना ओळखून तुम्ही काही बदल केले पाहिजे हे ज्योतिषशास्त्र सांगते. आता ज्योतिषशास्त्राची निर्मिती जी आहे ती कोणी केली? मुळात ती भृगु ऋषींनी केली आहे. त्याच्यावरती नंतर पुन्हा परत कालांतराने काही ऋषींनी अभ्यास केलाय, जसे की 5000 वर्षापूर्वी पराशर ऋषींनी केला, नंतर आपल्या वरामिरांनी केला. ही परंपरा नंतर चालत आलेली सविस्तरित्या. काही गोष्टी नंतर ज्योतिषशास्त्रामध्ये ऍड होत गेलेल्या आहेत प्रत्येक कालखंडानुसार, तो भाग वेगळा झाला. आता ज्योतिषशास्त्राचा आणि नेमका आपला संबंध कसा आहे हे अध्यात्म सोडून काही वैज्ञानिकाला पुरावे आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे. ह्याला वैज्ञानिक पुरावे काय आहेत? तुम्हाला काही गोष्टी सहज सांगतो. एक रशियामध्ये अलेक्झांडर चिजेवस्की नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. ह्याचा कालावधी 19व्या शतकामधला. तुम्ही नंतर सर्वजण गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च करू शकता, अलेक्झांडर चिजेवस्की. याचं काय म्हणणं होतं की पृथ्वीवरती ज्या काही घटना घडतात, ज्या काही क्रांत्या घडतात, किंवा जे काही युद्ध घडतात, किंवा ज्या काही महामाऱ्या पसरतात, या सर्वच्या सर्व या ग्रह ताऱ्यांमुळे घडतात हे त्याचं म्हणणं होतं. आणि त्याचं नुसतं म्हणणं नव्हतं, त्याला बरेच पुरावे सादर केले होते. त्यानं पुरावे एवढे जोडले होते की त्याच्या या पुराव्यांना कोणीच नाकारू शकत नव्हतं. कारण त्यानं काय केलं होतं, इसवी सन पूर्व 500 ते 19व्या शतकापर्यंत, म्हणजे एवढ्या वर्षाचा इतिहास खोदून काढला पृथ्वीवरचा 71 देशांचा.
आणि त्या 71 देशांमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्वांना त्यांनी ग्रहताऱ्यांशी जोडलं सायंटिफिक पद्धतीने. आणि नेमकं ह्याचा जो कालखंड होता अलेक्झांडर चेवस्कीचा या वैज्ञानिकाचा, त्याच कालखंडामध्ये रशियामध्ये आपला जोसेफ स्टेलिन नावाचा एक म्हणजे तानाशाह उदयाला आला होता. तो तिथल्या रशियन क्रांतीचं नेतृत्व करत होता. त्याचं काय म्हणणं होतं की ही जी रशियन क्रांती घडायली आहे, हे काही युद्धपात चाललं आहे रशियामध्ये, हे ग्रहताऱ्यांमुळे नाही, इथं असणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक दरीमुळे. आता स्वाभाविक आहे, आपल्यासारख्या माणसांना काय दिसणार, व आर्थिक आणि सामाजिक दरी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे रशियन क्रांती सुरू आहे. पण अलेक्झांडरच्या दिवशी सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पाहत होता आणि तो सांगायचा की नाही नाही, हे ग्रहताऱ्यांमुळे व्हायले. आणि त्यानं जे पुरावे दिलेले होते, त्याने जे काही साक्षी मांडलेल्या होत्या, त्या पुराव्यांना, त्या साक्ष्यांना स्वतः हा जोसेफ स्टेलिन, हा तानाशाह, हा देखील नाकारू शकत नव्हता. आणि जोसेफ स्टेलिनला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपली जी मुवमेंट आहे रशियन क्रांती, ती कुठेतरी कमजोर पडायला लागली. कोणामुळे? याच्यामुळे. म्हणून ह्यानं काय केलं, त्या अलेक्झांडर चेवस्कीला उचललं आणि सायबेरिया जेलमधून टाकून दिलं. आणि खरं पाहिलं ना तर मानव जातीचं मोठं दुर्भाग्य की एका खूप मोठ्या शास्त्रज्ञाची बरीच वर्ष ही जेलमध्ये गेली. हा तेव्हा सुटला जेव्हा हा अलेक्झांडर चेवस्की मेला. सुटल्यानंतर सुद्धा याने ह्याच्या म्हणण्याला बरेच पुरावे तो जोडून गेला. म्हणजे पुरावे काय होते, कशा प्रकारचे होते, त्याचं काय म्हणणं होतं की आत्ता 19व्या शतकामध्ये जगामध्ये प्रथम महायुद्ध सुरू आहे आणि द्वितीय महायुद्ध देखील सुरू आहे. त्याने ते दोन्ही महायुद्ध पाहिले अलेक्झांडर चेवस्कीने. किंवा रशियन क्रांती सुरू आहे, भारतामध्ये स्वातंत्र्याचे युद्ध सुरू आहे, जालियनवाला बाग हत्याकांड झाला आपल्या सर्वांना माहिती आहे, हिटलरचं प्रकरण घडलं आपल्या सर्वांना माहिती आहे. हे सर्व जे काही विध्वंस चाललाय पृथ्वीवरती, ही जी काही हिंसा चालली आहे, लहान लहान नवजात शिशूंना सुद्धा लोक मारतात हातामध्ये घेऊन, एवढी हिंसकता लोकांमध्ये आली कुठून, हा तो प्रश्न उपस्थित करत होता. कोण? अलेक्झांडर चेवस्की. कारण साधं लहान मुलाला चापट मारायची म्हटलं तर आपल्या हृदयामध्ये कसं तरी कासावीस होतं. ही करुणा, हे प्रेम आपल्या हृदयामध्ये असतं. नेमकं लोकांचं प्रेम आणि करुणा कुठं हरवली कुठं, हा तो म्हणायचा. तर त्यावेळेला त्यानं पुरावे काय दिले होते की त्या कालखंडामध्ये, त्या पिरियडमध्ये ज्या ज्या वेळेला हे युद्ध घडले, ज्या ज्या वेळेला क्रांत्या घडल्या, ज्या ज्या वेळेला रक्तपात झाला, त्या त्या वेळेला सूर्यावरती काही ठराविक ठिकाणी काही स्फोट झाले. आणि स्फोटांचा परिणाम काय झाला की तिथून काही लहरी निघाले, काही किरण एकसार निघाले, जे किरण पृथ्वीवरच्या सर्व जीवांवरती प्रभाव पाडायला लागले. आता सामान्यपणे आपल्या सर्वांच्या शरीराचा रक्तप्रवाहाचा एक विशिष्ट प्रकारची धारा असते किंवा आपल्या श्वासाची एक गती असते. आता ही गती, रक्तप्रवाहाची गती, हृदयाचे ठोके हे ठरलेले असतात माणसाचे, या रेंजमध्ये असतात सरासरी. पण ज्या वेळेला सूर्यावरती स्फोट घडायला लागले त्यावेळेला त्या अलेक्झांडर चेवस्की काय म्हणणं होतं की हृदयाची गती वाढायला लागली, श्वासाची गती वाढायला लागली, रक्तप्रवाह बदलायला लागला. आणि त्याने पुरावे दिले, त्याने सगळ्यांचं मोजून सांगितलं, समोर बसून ते जोर लोकांचं दाखवलं त्याने. नॉर्मल गती किती असते इतकी, आज किती आहे इतकी आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण अध्यात्मामधले आहोत, की ज्या प्रकारची श्वासाची गती असते त्या प्रकारचा आपला भाव असतो, किंवा ज्या प्रकारचा भाव आहे त्या प्रकारची आपल्या श्वासाची गती असते. समजा मला खूप राग आला, खूप द्वेष आला, खूप चिडचिड झालो मी, त्यावेळेला काय घडतं, श्वासाची गती कशी होते, ऑटोमॅटिक वाढते. समजा मी शांत आहे, प्रसन्न आहे, प्रेम भावनेने भरून गेलोय, माझी श्वासाची गती कशी असते, स्थिर, शांत. म्हणजे ज्या प्रकारचा भाव त्या प्रकारची आपली श्वासाची गती असते. तर सेम असंच जर सूर्याच्या प्रभावामुळे तुमची श्वासाची गती वाढत असेल तर तुमच्या भावामध्ये, तुमच्या भावनेमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये ऑटोमॅटिक बदल होतो. आणि नेमकं तेच घडवतो त्यावेळेला असं अलेक्झांडर चेवस्कीने सिद्ध केलं त्यावेळेला वैज्ञानिक पद्धतीने. सूर्याचा प्रभाव लोकांवरती पडत आहे, लोकांमध्ये आक्रमकता, लोकांमध्ये हिंसा आणि राग द्वेष वाढायला लागला ऑटोमॅटिकली. का बरं? कारण सूर्यावरती काही विशिष्ट ठिकाणी स्फोट घडतायत. त्याने कनेक्शन केलं होतं पूर्णपणे सविस्तर. म्हणजे हेच ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडतो हे आपल्या ग्रंथात ऋषींनी अगोदर सांगितलं होतं. असं प्रत्येक ग्रह ताऱ्यांचा प्रभाव असतो, जो सायंटिफिक आहे. पण या ग्रह ताऱ्यांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी जे आजकाल लोक करतात ते पहिल्या काळात कोणी करायचं नाही. आजकाल लोक काय करतात, विविध प्रकारचे कर्मकांड करतात. ते नारायण नागबळी असू द्या, साडेसाती असू द्या, अन्य गोष्टी असू द्या, याचा आणि ग्रह ताऱ्यांच्या प्रभावाचा काहीच संबंध नाहीये. मी ज्यावेळेला ज्योतिषशास्त्र वाचायला बसलो भृगु ऋषींचं किंवा अन्य ऋषींचं, त्यावेळेला मला एक समजलं, ज्या वेळेला तुमच्यावरती ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडत असतो म्हणजे काय होतं, तुमच्या आतमध्ये बदल होतात, तुमच्या रक्तप्रवाहामध्ये बदल होतो, तुमच्या श्वासामध्ये बदल होतो. हा जर बदल होऊ द्यायचा नाही तर काय केलं पाहिजे हे ऋषींनी सांगितलं होतं. काय केलं पाहिजे? सरळ सरळ आहे, तुम्ही प्राणायाम केले पाहिजे, तुम्ही ध्यान केलं पाहिजे. तुम्ही प्राणायाम ध्यान जर केलं, तुमचा श्वास हा तुमच्या नियंत्रणामध्ये राहतो, प्रभाव पडतच नाही तुमच्यावरती. किंवा तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे, किंवा भजन म्हणले पाहिजे, किंवा आपलं सकाळ सकाळचं जे आपण आराधना असते, वंदना असते, ती केली पाहिजे चांगल्या प्रकारची. का बरं? कारण तुम्ही तितक्या वेळा करता, शांत असता, स्थिर असता, तुमचा श्वास स्थिर होऊन जातो. त्याने आणखीन तिसरा एक प्रभाव त्यांनी सांगितला होता पर्यायाला. काय सांगितलं होतं त्यांचं? काय म्हणणं होतं
की जर या लहरींचा, या ग्रहताऱ्यांचा प्रभाव येत असेल, ह्या प्रकाशाचा प्रभाव तुमच्या पडत असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्या शरीराभोवती जे ऑरा आहे, तुमचं जे वलय जे आहे, ते वलय तुम्ही मजबूत केलं पाहिजे. आता वलय मजबूत कशानं होतं? तर सरळ सरळ आहे. 2 मोठे मंत्र आहेत, ज्या मंत्रांमधून सगळ्यात जास्त कंपन्या बाहेर निघतात. पहिला गायत्री मंत्र, दुसरा आहे महामृत्युंजय मंत्र. जर तुम्ही गायत्री मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करत असाल तर तुमच्यामधून काही कंपन्या बाहेर पडतात आणि त्या कंपन्यांनी काय होतं? तुमचं वलय मजबूत होतं, ऑरा मजबूत होतो. आता ऑरा देखील बऱ्याच जणांना अंधश्रद्धा वाटते, ती अंधश्रद्धा राहिली नाही. आता किरिलिन नावाची एक फोटोग्राफी आली, ज्याचं विदेशामध्ये संशोधन झालेलं आहे. मुंबईला ती फोटोग्राफी काढता येते, किरिलिन फोटोग्राफी. आणि या फोटोग्राफीमध्ये तुमचा ऑरा काढता येतो. तुमचा ऑरा जर काळवंडला असेल, खराब झाला असेल, तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये आजारी पडणार हे पक्क कळतं, अगोदरच कळतं. कारण बरेच आजार हे तुमच्या शरीराऐवजी अगोदर ऑरामध्ये दिसायला लागतात. आता हे सायन्स आहे, विज्ञान आहे. आणि जर तुम्ही गायत्री मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करत असाल तर हा ऑरा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे, हे त्या फोटोमध्ये दिसतं आजकाल. म्हणून तुमचा ऑरा मजबूत करा, हे आपल्या ग्रंथकारांनी सांगितलं, आपल्या ऋषींनी सांगितलं. हे पर्याय त्यांनी दिलेले होते. कोणते कर्मकांडाचे पर्याय दिलेले नव्हते बिलकुल पण. म्हणून ग्रह ताऱ्यांच्या प्रवासातून वाचायचं तर तुम्ही हे करा, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ग्रह ताऱ्यांचा आणि आपला सरळ सरळ संबंध आहे, हे वैज्ञानिकांनी पण सिद्ध केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत वैज्ञानिकांच्या, मी सांगू शकतो. पण आज तो आपला विषय नाही आहे, माणसांसंबंधाचा विषय नाही. आपला संबंध कशाचे आहे? शेतीशी आहे. म्हणून मी हळूहळू शेती विषयाकडे वळणार आहे. एक एक मी तुम्हाला पुरावे देत जाणार आहे. असाच एक शास्त्रज्ञ होऊन गेला आणखीन एक, पॅरासेल्सियस नावाचा. हा मुळामध्ये डॉक्टर होता. ह्याचं इटलीमध्ये डॉक्टरेट झालेली होती. ह्याचे वडील सुद्धा वैद्यकीय पेशामध्येच होते. हा 15व्या शतकामध्ये झाला पॅरासेल्सियस. ह्याचे वडील वैद्यकीय पेशामध्ये असल्यामुळे, हे देखील डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासून ह्या पॅरासेल्सियसनं त्याच्या वडिलाला बघितलं होतं. लोकांना विविध प्रकारचे आजार यायचे, विविध प्रकारचे रोग यायचे. ह्याचे वडील त्यावेळेला त्याला औषध द्यायचे, गोळ्या द्यायचे, त्यांचा आजार दुरुस्त करायचा प्रयत्न करायचे. आणि लहानपणापासून ह्यानं बघितलं होतं. पण हा पॅरासेल्सियस ज्यावेळेला डॉक्टरेट झाला, वापस युरोपमध्ये आला. युरोपमध्ये आल्याच्या नंतर अगदी अल्प कालावधीमध्ये हा खूप फेमस झाला युरोपमध्ये पूर्ण. कारण यानं जे असाध्य रोग होते, जे कधीच दुरुस्त होणार नाहीत असे वाटायचं, ते सुद्धा रोग याने काही क्षणामध्ये दुरुस्त केले, काही दिवसांमध्ये दुरुस्त केले. म्हणून हा खूप फेमस झाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, या पॅरासेल्सियसलाच आधुनिक काळातला मेडिसिनचा जनक मानलं जातं. का बरं? कारण हा 15व्या शतकामध्ये झाला होता आणि 15व्या शतकापर्यंत युरोपमध्ये जे लोकांचे उपचार केले जायचे ते फक्त जडीबुटीवरती केले जायचे, आयुर्वेदिक वनस्पतींवरती केले जायचे. यानं पहिल्यांदा धातुविज्ञानाचा उपयोग मेडिसिनमध्ये केला पॅरासेल्सियसनं. हा पॅरासेल्सियस कोणाचा जरी उपचार करायचा असेल, एखाद्या माणसाचा काय जरी करायचा असेल, तर पहिल्यांदा ग्रह ताऱ्यांची स्थिती बघायचा. इतकंच काय, तो जन्मलेल्या माणसाची कुंडली सुद्धा चेक करायचा. म्हणजे त्याचा जन्म कधी झाला त्या माणसाची कुंडली चेक करायचा आणि त्याच्यानंतरच त्याचा विलास करायचा. ह्या पॅरासेल्सियसचं एक पुस्तक आहे, ॲस्ट्रॉनॉमी मग्ना नावाचं. कधी भेटलं तर वाचा एकदा, खूप उत्तम पुस्तक आहे. म्हणजे जो आधुनिक काळातला मेडिसिनचा जनक आहे, तो सुद्धा ग्रह ताऱ्यांची स्थिती बघून उपचार करायचा, जेणेकरून लवकर उपचार व्हायचा. कसं काय बरं, नेमकं काय संबंध होता? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्या सांगत नाही बसत. आता आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा, पॅरासेल्सियस बाजूला ठेवा, आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा एका ठिकाणी सांगितलंय. काय सांगितलंय? की वनस्पत्यांची देवता त्यांनी चंद्राला म्हटलेलं आहे. वनस्पती देवता कोण आहे? चंद्र आहे. नेमकं का बरं? कारण असं आहे की आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे की जर एखाद्या माणसाला तुम्हाला आजारपणामध्ये एखाद्या पानांचा, वनस्पतीच्या अर्क पाजायचा असेल किंवा पानांचा बुकटी खाऊ घालायची असेल, तर ते जे पानं जे आहेत ते तुम्ही पौर्णिमेच्या आसपास तोडली पाहिजे, हे असं आयुर्वेद सांगते. आणि समजा एखाद्या पेशंटला, एखाद्या आजारी माणसाला जर तुम्हाला कंदमुळं खाऊ घालायचे असतील किंवा कंदमुळांचा अर्क खाऊ घालायचा असेल, तर ती कंदमुळं ही अमावस्याच्या आसपास काढली पाहिजे, हे आयुर्वेद सांगते. नेमकं का बरं? ह्याचं कारण काय बरं? पॅरासेल्सियस आणि आपला अध्यात्म किंवा आपला आयुर्वेद हे का बरं कनेक्टेड या गोष्टीशी? याचं सायंटिफिक रिझन काय आहे? सायंटिफिक रिझन असा आहे मंडळी, की कोणत्याही झाडाचा अन्नरस, कोणत्याही वनस्पतीचा अन्नरस हा सरासरी कुठे असतो? झाडाच्या खोडामध्ये. हे सर्वांनाच माहिती आहे. पण होतं काय माहिती आहे का, की ज्या वेळेला चंद्र पूर्ण असतो, पौर्णिमेला असतो, त्यावेळेला चंद्राचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीवरती कार्य करत असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, चंद्राच्या प्रकाशामुळे किंवा चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे अमावस्या आणि पौर्णिमेला भरती आणि ओट येत असते, कारण गुरुत्वीय बल कार्य करत असतं. हेच गुरुत्वीय बल वनस्पतींवर देखील कार्य करत असतं. ज्यावेळेला चंद्र पूर्ण असतो त्यावेळेला काय घडतं, तर झाडांमधला जो अन्नरस असतो खालचा खोडामधला,
चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे वर खेचण्यामुळे हा अन्नरस वरच्या साईडला जायला लागतो ऑटोमॅटिकली पानांकडे. म्हणून अन्नरस पानांकडे गेल्यामुळे आपला आयुर्वेद काय म्हणतं की त्या पानांचा अर्क तुम्ही पौर्णिमेला खाऊ घाला. कोणाला? आजारी माणसाला. आणि हाच अन्नरस ज्यावेळेला चंद्र नसतो, चंद्राचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही, त्यावेळेला अन्नरस कुठं असतो? पूर्ण खालच्या साईडला असतो, जमिनी साईडला जातो, खोडाकडे जातो, मुलांकडे जातो. म्हणून आपला आयुर्वेद काय सांगतं की अमावस्याला तुम्ही या वनस्पतीचे खालचे कंद वगैरे हे पेशंटला खाऊ घाला किंवा आजारी माणसाला द्या, तो लवकर दुरुस्त होईल. म्हणजे वनस्पत्यांची संबंध आहे चंद्राचा, हे सरळ सरळ शास्त्र सांगतं, हे विज्ञान सांगते. सेम असा संबंध आपल्या प्रत्येक गोष्टीशी मंडळी, प्रत्येक गोष्टीशी. इव्हन गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायात काय सांगितले? गामायुष्य भूतानी धार्यामी मोजसा, तो जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की पृथ्वीवरती असणाऱ्या सर्व भूतांचं म्हणजे कोणाचं? जीवांचं भरण पोषण मी चंद्राच्या प्रकाशाद्वारे करतो, हे भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये. आता नेमकं हे उगं म्हणायचं म्हणून म्हणलं का देवानं काहीतरी? खूप मोठं सायंटिफिक कारण आहे ह्याला, सांगत बसला तो दिवस पुरणार नाही. एवढं समजून घ्या, जसा सूर्याचा संबंध जसा आहे आपल्याशी, तसा चंद्राचा पण संबंध आहे आपल्याशी, तसा शनीचा पण संबंध आहे, तसा अन्य ग्रह ताऱ्यांचा पण संबंध आहे. पण हा संबंध घडणाऱ्या घटनांशी आहे, भविष्याशी नाही. तुमचं चांगलं आणि वाईट होण्याशी नाही, हे पहिले क्लिअर करा आधी सर्वांनी. मला कधी कधी खूप दुःख होतं. मी मागे एक 4-5 वर्षे बातमी वाचली, एक पुण्यातला इंजिनियर माणूस, त्याला कोणतरी एका ज्योतिषानं सांगितलं की तुझ्या राशीमध्ये सध्या शनी महाग लागलाय, तुझं कधीच चांगलं होणार नाही, तुझ्या घरादार चांगलं होणार नाही, तू इतका निराश झाला, इतका हातबल झाला, त्यानं आत्महत्या केली, घरच्यांना पण विष पाजलं त्याने. बऱ्याचदा ग्रह ताऱ्यांचा संबंध न समजल्यामुळे अशा घटना घडतात. हे वाचल्या की मला खूप दुःख होतं. का बरं? कारण या ग्रह ताऱ्यांचा संबंध तुमच्या चांगल्या आता वाईट गोष्टीशी नाहीच आहे, हे लक्षात घ्या अगोदर. संबंध कशाचे आहे? घडणाऱ्या घटना आणि त्यांचा प्रभाव. बरेच जण म्हणतात ज्योतिषशास्त्र भविष्य सांगतं. कसं भविष्य सांगतं ते क्लिअर करतो मी तुम्हाला. मी आत्ता इथं उभं टाकला मी तुम्हाला म्हणू शकतो की इथून पुढे 15 दिवसांनी एक काळोखी रात्र येणार आहे आणि त्या काळोख्या रात्रीला चंद्र नसणार आहे. आता हे भविष्य आहे का घडणारी घटना आहे? घडणारी घटना आहे. मी तिथून पुढे जाऊन सांगू शकतो अजून पुढच्या 15 दिवसांनी पूर्ण प्रकाशाची रात्र येणार आहे, आकाशामध्ये चंद्र असणार आहे पूर्ण. हे मी आत्ता इथं बसला उभं टाकलं सांगू शकतो. का बरं? कारण ही घडणारी घटना आहे. सेम अशाच ग्रह ताऱ्यांच्या काही घटना घडतात, त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. त्या इम्पॅक्ट ओळखणं, त्या घटनांचा प्रभाव ओळखणं, याला ज्योतिषशास्त्र म्हटलेलं आहे. आणि सगळी गरड आमची इथं झाली. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की बाबा पौर्णिमेचा आणि अमावस्याचा संबंध वनस्पत्यांशी आहे, सेम असाच संबंध शेतीशी पण येतो. कसा काय? आता सरळ सरळ आहे. इथं बसलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे फळबाग असेल, फळबागेत तुम्ही कटिंग करता. आता हीच कटिंग जर तुम्ही पौर्णिमेच्या आसपास जर केली तर काय होणार आहे? जो चंद्राच्या प्रकाशामुळे अन्नरस वर आलेला असतो पानांमध्ये किंवा वरच्या फांद्यांमध्ये, तुम्ही जर फांद्या कट केल्या तर बऱ्याच मोठ्या मात्रेमध्ये अन्नरस तुमचा वाया जाणार आहे, तुमच्या उत्पादनाला धक्का बसणार आहे. सरळ सरळ शास्त्र आहे हे. म्हणून कटिंग कधी केली पाहिजे? अमावस्याच्या आसपास. हे सरळ सरळ शास्त्र सांगते. म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत हे ज्योतिषशास्त्र आहे, असा शेतीचा संबंध आहे, लक्षात ठेवा. खूप साऱ्या गोष्टी अशा, खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. इव्हन जर तुम्हाला एखाद्या पिकाला काढायचं असेल, समजा ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, जे पिकं वरचे आहेत, वर त्याला धान्य लागतं, हे पिकं साधारण कधी काढले पाहिजे? तर पौर्णिमेच्या आसपास काढले पाहिजे. का बरं? कारण त्याच्यामध्ये अन्नरस जास्त येतो वरती, त्याला लवकर कीड लागणार नाही, ते परिपक्व असतात, ते मजबूत असतात, त्याच्यामध्ये रोग प्रतिरोधी वाढलेली असते. म्हणजे हे धान्य काढताना वरच्या साईडचे कधी काढले पाहिजे? पौर्णिमेच्या आसपास काढले पाहिजे. त्याची ठेवण क्षमता ही वाढते ऑटोमॅटिकली, किपिंग त्याच्या गोष्टी वाढतात. सेम असंच जर जमिनीमधल्या काही गोष्टी असतील, जसं की कांदा आहे, कांदा कधी काढला पाहिजे शक्यतो? तर अमावस्याच्या आसपास काढला पाहिजे. का बरं अमावस्याच्या आसपास काढला पाहिजे? कारण त्यामध्ये अन्नरस जास्त असतो, खाली पूर्ण त्या वर खाली गेलेला असतो. त्यावेळेस जर काढला तो कांदा लवकर सडत नाही, लवकर खराब होत नाही, टिकून राहतो बरेच दिवस, व्यापाराला आपल्याला सोपं जातं. तर हे ज्योतिषशास्त्र आहे. सेम अशाच गोष्टी जमिनीमध्ये बियाणं लावताना सुद्धा आहेत मंडळी. ह्याचा संबंध सरळ सरळ चंद्राशी आहे, शनीशी आहे, सूर्याशी सुद्धा आहे. तुम्ही कोणत्या दिवशी बियाणं जमिनीमध्ये लावतायत त्या लावणाऱ्या दिवसावरती ठरतं की तुमची उगवण क्षमता, तुमची उत्पादन क्षमता कशी होणार आहे नेमकी, किंवा किडींचा अटॅक किती होणार आहे आणि कसा होणार आहे. कसं काय? आता सरळ सरळ आहे. जर चंद्राचं गुरुत्वीय बल चांगलं असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही जमिनीमध्ये बियाणं लावलं असेल तर त्या बियाणाला वर कोण खेचतं? चंद्र खेचतो.
म्हणजे जर्मिनेशन चांगलं होणार आहे, उगवण क्षमता चांगली होणार आहे. मग चंद्राचा संबंध बघून लावणी अथवा पेरणी केली पाहिजे. तुम्ही तीच लावणी जर अमावस्याच्या आसपास केली तर ती लावणी चांगल्या प्रकारे होणार नाहीये. उगवून नाही येत का? उगून येतात, 100% येतात. पण ज्या प्रकारची ग्रोथ पाहिजे, ज्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती पाहिजे ती त्यात राहत नाही, परिणामी उत्पादन चांगलं होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत सायंटिफिक पद्धतीने. हे चंद्राचं मी तुम्हाला सांगायलो, सेम असंच चंद्र आणि शनी ज्या वेळा एका रेषेमध्ये असतात, चंद्राचं गुरुत्वबल पृथ्वीवर कार्य करतं आणि शनीचं गुरुत्वबल चंद्रासोबत पृथ्वीवर पण कार्य करतं. आपण चंद्राला काय समजून, आपलं शनीला आपण काय समजले आजपर्यंत? शनी म्हणजे वाईट, शनी म्हणजे साती साडी, शनी म्हणजे भानगडी. पण शेतीमध्ये उलट आहे. शनी म्हणजे तुमच्यासाठी अतिशय वरदान आहे. शनी आणि चंद्र ज्या वेळेला एका रेषेमध्ये येतात ना, त्यावेळेला दोघांचं गुरुत्वबल पृथ्वीवर कार्य करतं. आणि जर तुम्ही त्यावेळेला बियाणांची लावणी अथवा पेरणी केली ना, ती सर्वात श्रेष्ठ राहते, सर्वात चांगली राहते. ती उगवण क्षमता खूप जबरदस्त होते, त्याची ग्रोथ एकदम जबरदस्त होते. किडनीचा अटॅक देखील त्यामुळे कमी होतो. ह्या घडणाऱ्या घटना आहेत, गुरुत्वबल आहे प्रत्येक ग्रहाचं. हे सायंटिफिक गोष्टी आहेत. ह्या शास्त्रामुळे शेतीमध्ये तुम्हाला बरीच मदत होईल मंडळी. कारण आता माझा अनुभव जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबतचा आहे. बरेच शेतकरी आहेत की जे ऑलरेडी या ज्योतिषशास्त्रानुसार, खगोलशास्त्रानुसार शेतामध्ये लागवडी आणि पेरणी करतात. त्यांच्या उत्पादनामध्ये फरक त्यांना जाणवतो. त्यांच्या किडींमध्ये, शेतामध्ये येणाऱ्या रोगांमध्ये सुद्धा त्यांना फरक जाणवतो. फवारण्या कमी होतात, जर्मिनेशन चांगलं होतं, बऱ्याच गोष्टींमध्ये बदल जाणवतात त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये. पण पृथ्वीवरती काय काय घडणाऱ्या घटना असा सुद्धा आहेत, काही काळ विशिष्ट की ज्या कालखंडामध्ये आपल्या ऋषींनी पेरणी आणि लावणी करू नका म्हणून सांगितलेलं आहे. असा कोणता कालखंड आहे? असा कालखंड आहे मंडळी, साधारणपणे एक अमावस्या आहे. नंतर मी तुम्हाला सगळ्यांना लिहून देतो, तुमच्याकडे नोट्स असेल सगळं ते लिहून पण देणार आहे मी नंतर. एक अमावस्या आहे, ज्या अमावस्याला आपल्या पराशर ऋषीने सांगितलंय की त्याच्या अगोदर 3.5 दिवस आणि नंतर 3.5 दिवस, या 7-8 दिवसांच्या कालावधीमध्ये शेतामध्ये लावणी आणि पेरणी करू नका. ज्या शेतकऱ्याने या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लावणी, पेरणी अथवा रोपांची लावणी केली, तो शेतकरी दरिद्रीला जाईल, विनाशाला पावल, असं पराशर ऋषी म्हणतात. का बरं? कारण त्या पिरियडमध्ये लावणी केली अथवा तुम्ही पेरणी केली असता ती चांगली येतच नाही, उत्पादन चांगलं होतच नाही. नेमकं असं घडतं का बरं? कारण आपल्या ग्रंथकारांचं असं म्हणणं आहे, आपल्या शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे की त्या पिरियडमध्ये पृथ्वी रजस्वाला असते, ती मासिक पाळीमध्ये असते. आता असं म्हटलं पृथ्वी रजस्वाला असते, मासिक पाळीला असते, तर बरेच वैज्ञानिक हसायला लागतात. बरेच जण म्हणतात हे काय काढलं तुम्ही निघून जाता, ही सगळी अंधश्रद्धा निर्माण झाली. त्यावेळेला मी सर्वांना एकच उत्तर देतो, तुम्ही काय करा म्हणतो, मी जी अमावस्या तुम्हाला सांगतो, आता ही अमावस्या बरेच जण ओळखू येईल, त्या अमावस्याला म्हणजे ज्येष्ठ अंते त्रिदिनम, म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या शेवटची अमावस्या, या अमावस्याला तुम्ही सुरुवात व्हायच्या अगोदर समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसा. सगळ्या वैज्ञानिकांना मी सांगतो, थोडंसं वर डोंगरावर जाऊन बसा, समुद्राला खिटून बसा. तुम्ही थोडं वर बसले तर तुम्हाला समुद्राचा अमावस्या सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला तळ दिसेल, अक्षरात तळ. एवढं पाणी स्वच्छ असतं, एवढं निर्मळ असतं. जसं पिण्याचं पाणी असतं ना आपलं, तर समुद्र स्वच्छ होऊन जातं ऑटोमॅटिकली अगोदर, जस्ट काही वेळ अगोदर अमावस्या सुरू होण्याच्या. पण जशी अमावस्या सुरू झाली त्या पिरियडमध्ये अचानक समुद्रामध्ये खळखळ खळखळ आवाज यायला लागतो, सगळं पाणी पूर्णपणे गढूळ होऊन जातं. असं वाटतं जसं कोणी समुद्रामध्ये आणून चिकोल मिसळलाय, एवढं पाणी गढूळ होऊन जातं. जे पाणी अगोदर पूर्ण निर्मळ असतं, स्वच्छ असतं, पिण्याच्या पाण्यासारखं असतं, ते पाणी पूर्णपणे गढूळ होऊन जातं. एकदम खळखळ आवाज यायला लागतो, पाणी गढूळ होऊन जातं. हे नेमकं घडतं कसं काय बरं? दरवर्षी त्याच अमावस्याला घडतं. ह्याच्यावर तुम्ही रिसर्च करावं, ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करावा. आणि नेमकं त्याच अमावस्याच्या पिरियडमध्ये आपल्या शास्त्रकारांनी काय सांगितलं की अगोदर 3.5 दिवस आणि नंतर 3.5 दिवस, या 7 दिवसामध्ये तुम्ही लावणी आणि पेरणी करू नका. का बरं? कारण पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये बऱ्याच हालचाली होत असतात. ज्या हालचाली पिकांच्या, आपल्या धान्यांच्या, कडधान्यांच्या सपोर्टमध्ये नाही आहेत, म्हणून त्या पिरियडमध्ये तुम्ही लावणी आणि पेरणी करू नका, स्पष्टपणे त्यांनी सांगितले. आणि याचे प्रयोग मी स्वतः केलेले आहेत. त्या पिरियडमध्ये आम्ही लावण्या करून बघितल्या, पेरण्या करून बघितल्या, त्या चांगल्या आल्याच नाहीत, उत्पादन चांगलं झालंच नाही. होत नाही का? होतं, पण कमी होतं. अशा बऱ्याच घटना आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात. या सर्व गोष्टींचा, या सर्व घटनांचा प्रभाव हा आपल्या पिकांवरती, आपल्या शेतीवरती पडत असतो मंडळी. खूप साऱ्या गोष्टी त्या विषयातल्या. आणखीन एका शास्त्रज्ञाचं मी तुम्हाला नाव सांगतो, त्याचं नाव आहे रुडॉल्फ स्टेनर. हा शास्त्रज्ञ मूळचा ऑस्ट्रेलियाचा, हा आला भारतामध्ये. याने बरीच वर्ष भारतामध्ये येऊन रिसर्च केलं, अभ्यास केला
आणि अभ्यासाच्या अंती त्यांना असं सांगितलं की खगोलशास्त्राचा म्हणजे ज्योतिषशास्त्राचा आपला आणि शेतीचा खूप जवळचा संबंध आहे. हा ज्या वेळेला युरोपमध्ये गेला राहायला, युरोपमधल्या लोकांनी याला आग्रह केला की तुम्ही आम्हाला शेतीसाठी काहीतरी तंत्र द्या, काहीतरी मार्गदर्शन करा, जेणेकरून आमच्या शेतीमध्ये उत्पादन वाढेल. त्यावेळेला त्यानं परत अभ्यास करून लोकांना एक तंत्र दिलं. त्या तंत्राचं नाव आहे बायोडायनॉमिक तंत्रज्ञान. तुमच्या की बऱ्याच जणांना ऐकलं असेल. हे त्या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. आणि बायोडायनॉमिक तंत्रज्ञानामध्ये ज्या काही 3-4 गोष्टी प्रमुख आहेत त्यातली एक गोष्ट आहे ती म्हणजे कोणती? बायोडायनॉमिक कॅलेंडर. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तुम्ही. तर बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितले कधी लावणी करावी, कधी पेरणी करावी, कधी शेतीमधले कामं करावेत. हां, त्याच्यामध्ये बऱ्याच गडबडी आहेत. ते कशा गडबड आहेत मी तुम्हाला नंतर सांगतो. कारण ते त्यावेळेला त्यांनी जे मांडलं ते युरोपमध्ये मांडलं. युरोपमध्ये चंद्र वेगळा असतो, त्या ठिकाणी स्थिती वेगळी असते, बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात. ते इथं लागू होत नाही, तर बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्याचं मत हे सर्व जगानं स्वीकारलं. पण याच गोष्टी ज्या वेळेला आम्ही भारतामध्ये सांगत असतो सर्वजण, त्यावेळेला थोताळं म्हणलं जातं, अंधश्रद्धा म्हणलं जातं. हे दुर्दैवाची गोष्ट. जे शास्त्र भारतामध्ये विकसित झालं, भारतामध्ये वाढलं, भारतामध्ये फळलं, त्या शास्त्राला आम्ही नाव बोट ठेवायला लागलो. का बरं? कारण वैज्ञानिक कारणं, वैज्ञानिक गोष्टी आम्ही समजून नाही घेतल्या. आमचं ते आम्हाला वाईट वाटतं आणि विदेशात ते आम्हाला चांगलं वाटलं. हे आमचं म्हणजे शोकांतिका ही भारताला शेतकऱ्यांची. इस्रायल टेक्नॉलॉजी म्हटलं की आम्हाला खूप भारी वाटतं, पण तेच प्राचीन काळातलं कृषीतंत्र म्हटलं की ते आम्हाला ओल्ड फॅशन वाटते. ही वास्तविकता आहे आजची. पण त्याच ठिकाणी आज मी काय म्हणतो की बाबा आधुनिक ते प्राचीन या दोन्ही गोष्टींचा संगम घालणे फार गरजेचं आहे. आता मुळामध्ये बरेच जण बायोडायनॉमिक कॅलेंडर बघत असतील, फॉलो सुद्धा करत असतील. तर सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे. थोडा हा जो विषय आहे ना, हा खरं तर भाषणाचा विषय नाहीच आहे. हा विषय जो आहे तो प्रॅक्टिकली निवासी ट्रेनिंगचा विषय आहे. कारण रात्री मी स्वतः सगळ्यांना चंद्राच्या ताऱ्यांच्या खाली घेऊन बसतो. सर्वांना वर सगळे ग्रह तारे कोणकोणते आहेत, कसे कसे आहेत, त्याचा इम्पॅक्ट कसा कसा पडतो, नक्षत्र कोणते आहेत, राशी कोणत्या आहेत, हे सगळे मी प्रॅक्टिकल दाखवत असतो रात्री निवासी ट्रेनिंगमध्ये. आणि तो विषय मी सविस्तर लोकांना समजून सांगत असतो. खरं तर हा विषय तो तिथे समजण्याचा आहे, तेव्हा हा विषय तुम्हाला क्लिअर झाला असता. बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये आणि आपल्या ऋषीने दिलेल्या गोष्टींमध्ये एक मोठा फरक आहे. काय फरक आहे? बायोडायनॉमिक कॅलेंडर हे राशींवर आधारलेलं आहे आणि आपलं जे प्राचीन काळातलं खगोलशास्त्र आहे किंवा ज्योतिषशास्त्र जे आहे ते जास्त मात्रेमध्ये हे नक्षत्रांवर आधारलेलं आहे. आता नक्षत्र आणि राशीमध्ये काय फरक आहे? पहिलं नक्षत्र काय आहे मी तुम्हाला सांगतो. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत असतो मंडळी. चंद्राला पृथ्वीच्या भोवती पूर्ण फिरायला, एक प्रदक्षिणा घालायला साधारणपणे 27 दिवस लागतात. चंद्र आज इथे असेल तर उद्या इथे येतो, परवा इथे येतो, असा फिरत असतो पृथ्वीच्या भोवती. चंद्र ज्या दिवशी जिथं आहे त्याच्या पाठीमागं जे तारे आहेत ते तारे म्हणजे एक नक्षत्र. चंद्र असा रोज जागा बदलतो कारण तो पृथ्वीला प्रश्न मारतोय. त्याच्या ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागेच्या पाठीमागे जे ग्रह तारे आहेत ते म्हणजे एक नक्षत्र. असे 27 नक्षत्र आहेत. रास म्हणजे काय? तर या 27-28 नक्षत्रांना त्यांनी 12 भागामध्ये विभागले. म्हणजे चंद्राची स्थिती ही 2 किंवा 2.5 दिवसामध्ये जेवढी असते त्याला त्यांनी एक रास म्हटलेलं आहे. म्हणजे 2-2.5 दिवसांचा एकत्र प्रभाव हे रास सांगते. पण रोजच्या रोज प्रभाव, प्रत्येक क्षणाचा प्रभाव कोण सांगतं? नक्षत्र सांगतो. मग राशीमध्ये नक्षत्रांमध्ये हा फरक आहे. मग नक्षत्र हे पर्टिक्युलर प्रभाव सांगतात, रोजच्या रोज प्रभाव सांगतात. आज कसे, आज मी लावणी करू का नको, पेरणी करू का नको हे सांगतात. म्हणून आपलं जे शास्त्र आहे प्राचीन काळातलं हे नक्षत्रावर आधारलं आहे आणि ते ॲक्युरेट आहे, ते करेक्ट आहे. त्यामुळे थोडीशी गडबडी राशींच्या ह्याच्यामध्ये. आणि अजून काही दिवस सांगितलेत आपल्या शास्त्रकारांनी. त्यांचं काय म्हणणं आहे की चंद्राचं जे गुरुत्वीय बल असतं ते गुरुत्वीय बल काही वेळेला चांगलं कार्यच करत नाही, ते वाईट कार्य करतं. त्याने अशा 3 जागा सांगितलेल्या आहेत. या 3 जागांना चंद्राच्या तुम्ही जर लावणी अथवा पेरणीचं केली तर ती चांगली येत नाही. अशा कोणत्या 3 जागा आहेत? तर ह्याच्यामध्ये पहिली आहे चतुर्थी, दुसरी आहे नवमी आणि तिसरी आहे चतुर्दशी. चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या 3 जागा अशा आहेत. या 3 जागेला चंद्राचं गुरुत्वीय बल बरोबर कार्य करत नाही. तुम्ही त्याप्रमाणे लावणी करू नका, पेरणी करू नका हे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलंय. जर केली तर बरोबर उत्पादन होत नाही, त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यावरती मी स्वतः 10 वर्षापूर्वी खूप चांगले प्रयोग करून बघितले आणि त्यांचं म्हणणं ॲक्युरेट निघालं. उत्पादन कमी व्हायला लागलं, रोग जास्त यायला लागले, जर्मिनेशन देखील चांगलं होत नव्हतं. आणि नंतर मी शेतकऱ्यांना शिकवलं. हजारो शेतकऱ्यांचा हाच अनुभव मंडळी. म्हणून अशा काही गोष्टी आहेत, अशा काही घटना आहेत
की ज्या घटनांचा इम्पॅक्ट आपल्या शेतीमध्ये पडतो, हा इम्पॅक्ट ओळखून जर तुम्ही शेतीमध्ये कामं जर केली तर शेतीमध्ये उत्पादनामध्ये, तुमच्या फवारणीमध्ये, तुमच्या किडींमध्ये, तुमच्या जर्मिनेशन पॉवरमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो, खूप साऱ्या गोष्टींमध्ये फरक पडतो. म्हणून हे शास्त्र जे आहे समजून घ्या, उमजून घ्या, हे फार गरजेचं आहे. आता हळूहळू थोडं आपण सूक्ष्ममध्ये येऊ. जे मी तुम्हाला 27 नक्षत्र सांगितले मंडळी, या 27 नक्षत्रांना सुद्धा आपल्या ग्रंथकारांनी विभागलेलं आहे. कोणतं नक्षत्र पेरणीसाठी चांगलं आहे, कोणतं नक्षत्र पेरणीसाठी वाईट आहे, हे देखील त्यांनी दिलं आहे. म्हणजे या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून तुम्ही शेतामध्ये जर कामं जर करत असताल तर शेतामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा फरक पडतो, खूप साऱ्या गोष्टींमध्ये परिवर्तन तुम्हाला दिसेल. इव्हन जर तुम्हाला ऊसांच्या मुळाचा जारवा जरी तोडायचा असेल, आपण ऊसांच्या मुळाचा जारवा तोडतो बघा, बऱ्याच जणांना माहिती आहे, सेकंड क्रॉपमध्ये आपल्या ऊसाच्या, तो जारवा सुद्धा अमावस्याला नाही तोडला पाहिजे, तो पौर्णिमेच्या आसपास तोडला पाहिजे. का बरं? कारण अमावस्याच्या आसपास जास्त अनरस कुठं असतो? खाली. तुम्ही जारवा जर तोडला तर मुळांसोबत बऱ्याच मात्रेमध्ये अनरस देखील वाया जातो, उत्पादनामध्ये घट येते, हे लक्षात ठेवा. किंवा ह्याच्या उलट जर तुम्हाला एखादं फळ तोडायचं आणि मार्केटमधून विकायचं आहे, पण विकायला जास्त दिवस ते फळ टिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते फळ पौर्णिमेच्या आसपास तोडलं पाहिजे. का बरं? कारण अनरस वरच्या साईडला जास्त असतो, गुरुत्वीय बलामुळे वर जास्त खेळला जातो अनरस ऑटोमॅटिकली, हे लक्षात ठेवा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, सांगायला बसलं तर खूप वेळ होईल तुमचा. त्याच्या अगोदर मला असं वाटतं की ह्या ज्या सारी गोष्टी आहेत प्रमुख त्या तुम्हाला सर्वांना लिहून देतो, तुम्ही सर्वांनी लिहून घ्याव्यात. कधी पेरणी करावी, कधी लावणी करावी. ज्यांच्याकडे वही नसेल त्यांनी काय करायचं, तुमचं व्हॉट्सअप काढा, व्हॉट्सअपमध्ये लिहून घ्या तुम्ही, किंवा तुमच्या घरच्याला कोणालाही मेसेज करा, तो मेसेज घरी घालून तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणून आता मी तुम्हाला काही गोष्टी लिहून देणार आहे, त्या लिहिलेल्या गोष्टी ठेवा तुमच्याकडे, ती चांगली प्रिंट काढा आणि त्यानुसार शेतामध्ये कामं करा, हे लक्षात ठेवा. हे शास्त्र खूप सखोल आहे, खूप गहन आहे, लक्षात ठेवा. इथं संपलेलं नाही आहे, ह्याच्यावरती आम्ही सुद्धा आता अभ्यास करत आहोत. आणि हा जो विषय तुम्हाला अजून समजून घ्यायचा असेल तर जर कधी तुम्हाला वेळ भेटला, जे काय आपलं निवासी ट्रेनिंग असतं त्या निवासी ट्रेनिंगमध्ये या, तिथे आणखी डिटेलमध्ये हा विषय होत असतो. ट्रेनिंग आपल्या रेग्युलर होत असतात, तुमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना ऑलरेडी माहिती आहे, हे डोक्यात ठेवा. आणि हे फक्त एक शास्त्र झालं आपलं प्राचीन काळातलं, जे मी तुम्हाला आता सांगितलं, ज्योतिषशास्त्र. प्राचीन काळातले बरेच शास्त्र आहेत. वृक्षारोग्य शास्त्र आहे, रोगांचं शास्त्र आहे, आपलं मशागती शास्त्र आहे, पिकांच्या भरण पोषणाचं शास्त्र आहे. असे बरेच शास्त्र आपल्या प्राचीन काळातले, आणि प्रत्येक ऋषींनी प्रत्येक शास्त्रावरती प्रकाश टाकायचं काम केलेलं आहे. त्या काळातले शास्त्र सोबत घेऊन त्या शास्त्रांना आधुनिक काळाची जोड देऊन शेती करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर शेतीमध्ये खूप चांगलं उत्पादन होते, लक्षात ठेवा मंडळी. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रज्ञान शेती विषयामध्ये हवंय. आधुनिक पण हवंय, प्राचीन पण हवंय. या गोष्टींचा मेळ घालून शेती करा सर्वांना, ही माझी विनंती. आत्ता जे मी शास्त्र मांडलं त्या शास्त्रामधले काही सिद्धांत आहेत जे मी तुम्हाला लिहून देतो सर्वांना, तुम्ही लिहून घ्या, तुमच्याकडे ते असावेत. आणि जर नंतर कोणाला काही प्रश्न विचार असतील तर प्रश्न नंतर विचारू शकता, किंवा खाली अंतर चर्चा पण करू शकता, त्याची काही अडचण नाही मंडळी. सध्या लिहून घ्या सर्वांनी, मी सांगतो त्या गोष्टी. सर्वात अगोदर काय करा, पेरणीसाठी सर्वात चांगली नक्षत्र, पेरणीसाठी सर्वात चांगले नक्षत्र तुमच्याकडे असावं. हे घ्या. उत्तरा फाल्गुनी, ज्यांच्याकडे नाही वही पेन त्यांनी व्हॉट्सअपमध्ये लिहून घ्या मंडळी. उत्तरा फाल्गुनी हे कसं ओळखायचं, कसं बघायचं सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो, सध्या फक्त लिहून घ्या. उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, हे 3 उत्तरा नक्षत्र. उत्तरा भाद्रपदा कंटिन्यू करा. मूळ नक्षत्र, मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, अनुराधा नक्षत्र, ज्येष्ठानंतर अनुराधा, मगा नक्षत्र, मृगशिरा नक्षत्र, मृग नक्षत्र आपलं मृगशिरा, रोहिणी नक्षत्र, हस्त नक्षत्र आणि रेवती नक्षत्र, आणि रेवती नक्षत्र. या नक्षत्रांमध्ये लावणी अथवा पेरणी केली असता, या नक्षत्रांमध्ये लावणी अथवा पेरणी केली असता ही अतिशय उत्तम होते, ही अतिशय उत्तम होते.
आता दुसरा पॉईंटला खाली मंडळी, जे चांगले नक्षत्र पौर्णिमेच्या आसपास असतील, जे चांगले नक्षत्र पौर्णिमेच्या आसपास असतील ते सर्वोत्तम असतात. आणि पौर्णिमेच्या आसपास चांगल्या नक्षत्रांमध्ये आणि पौर्णिमेच्या आसपास चांगल्या नक्षत्रांमध्ये लावणी अथवा पेरणी केली असता ती अतिशय उत्तम होते. अजून एक तिसरा पॉईंट याच्यामधलाच, ज्या दिवशी शनी आणि चंद्र एका रेषेमध्ये असतील त्या दिवसाची लावणी अथवा पेरणी ही अतिशय उत्तम होते. ओके. आता खाली लिहा, पेरणीसाठी लावणीसाठी वाईट असलेली नक्षत्र. घ्या, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्व भाद्रपदा, श्रवण नक्षत्र, विशाखा नक्षत्र, भरणी नक्षत्र, आर्धा नक्षत्र, स्वाती नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्रामध्ये जर तुम्ही लावणी अथवा पेरणी केली असता उत्पादन चांगले होत नाही. त्यालाच अनुसरून आणखीन खाली लिहा मंडळी, चतुर्दशी, नवमी आणि अमावस्या या दिवशी लावणी अथवा पेरणी केली असता ती चांगले उत्पादन देत नाही. पुढचा आणखीन एक पॉईंट घ्या, महत्त्वाचा आहे. ज्येष्ठाचे शेवटचे 3.5 दिवस आणि आषाढचे सुरुवातीचे 3.5 दिवस. शेवटचे 3.5 दिवस आणि आषाढचे सुरुवातीचे, म्हणजे ज्येष्ठ आणि आषाढ म्हणजे जी अमावस्या असते त्या अमावस्याच्या अगोदर 3.5 दिवस आणि नंतर 3.5 दिवस आणि अमावस्या असे एकूण 7-8 दिवस. या कालावधीमध्ये लावणी अथवा पेरणी करू नये. कारण या कालावधीमध्ये पृथ्वी ही रजस्वाला असते. त्यावेळेस लावणी अथवा पेरणी केली असता ती चांगली होत नाही. त्या कालावधीमध्ये लावणी अथवा पेरणी केली असता ती चांगली होत नाही. आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडेल, त्यांना मी आणखीन एक थोडंसं सांगतो. जे आपलं लाकूड विषयामध्ये काम करणारे माणसं असतात ना, लाकूड तोडे
किंवा जे कोणी फर्निचरमध्ये काम करतात, जे जुन्या काळातले शेतकरी असतील, त्यांना जाऊन एकदा विचारा की अमावस्याला तोडलेलं लाकूड जास्त काळ टिकतं का पौर्णिमेला तोडलेलं लाकूड जास्त काळ टिकतं? ते काय म्हणतात, अमावस्याच्या आसपास तोडलेलं जे लाकूड असतं, जे खोड असतं, ते खोड जास्त काळ टिकतं. का बरं? कारण त्याला लवकर कीड लागत नाही, ते लवकर खराब होत नाही. अनरस काय असतो, पूर्णपणे खाली असतो. आणि जर तुम्ही पौर्णिमेच्या आसपास एका झाडाचं लाकूड तोडलं, ते खोड वापरलं, तर लवकर खराब होतं. हा पिढ्याने पिढ्याचा आपला अनुभव आहे. संबंध कशाचा आहे? अमावस्याचा आणि पौर्णिमेचा आहे का? नाही, गुरुत्वीय बलाचा आहे. हे लक्षात ठेवा. अशा बऱ्याच गोष्टी सायंटिफिक आहेत ज्या आपल्या आजूबाजूला लोकांना माहिती होत्या, पण ते विज्ञान माहिती नव्हतं. शेतीमध्ये देखील असंच आहे. म्हणून आपल्याला काही अमावस्याला काही कामं करायची, काही पौर्णिमेला करायची, ते कशी करायची, काय करायची, ते लिहून घ्या सर्वांनी ते देखील. जर एखाद्या फळबागेची कटिंग करायची असेल, तर ती कटिंग ही अमावस्याच्या आसपास करावी. जर ऊसासारख्या पिकांचा जारवा तोडायचा असेल किंवा मुळांची कटिंग करायची असेल, तर ती पौर्णिमेच्या आसपास केली पाहिजे. ज्वारी, पुढे लिहून घ्या आता, कंटिन्यू दुसरं वाक्य लिहा. ज्वारी, बाजरी, गहू यासारखी पिकं शक्यतो पौर्णिमेच्या आसपास काढावीत. जेणेकरून ते जास्त काळ टिकतात, चांगली राहतात. त्यांना कीड लागत नाही. ह्याचा अर्थ असा आहे का त्यांना कीडच लागत नाही? लागते, पण त्याची किपिंग म्हणजे जी हे असते, क्वालिटी जी असते ती वाढते ऑटोमॅटिकली. त्याला चांगलं ठेवलंच पाहिजे, त्याला व्यवस्थित कीड लागून असं पॅक केलंच पाहिजे. हे लक्षात ठेवा. फक्त कालावधी वाढतो जातो, त्याची क्षमता वाढते जास्त. हे लक्षात ठेवा सर्वांनी. सेम असंच कंदवर्गीय पिकं, उदाहरण कांदा घ्या सर्वांनी. कांद्यासारखी पिकं जी कंदवर्गीय आहेत किंवा जमिनीच्या आतमधली आहेत, ती पिकं शक्यतो अमावस्याच्या आसपास काढावीत. जेणेकरून ते जास्त काळ टिकतात, चांगली राहतात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे तर माहिती असेल ना की अमावस्याला जास्त प्रमाणामध्ये कीड वाढते. का बरं वाढते कीड सगळ्यात जास्त अमावस्यालाच? कारण काय बरं त्याचं? कारण त्या पिढीमध्ये अंधार असतो. आळ्यांची अंडी, पतंग अंधारा रात्री जास्त घालतात. पतंगांचं सर्वात जास्त काम हे अंधार रात्री होतं. म्हणजे कधी होतं? अमावस्याच्या आसपास. आणि सेम असंच पौर्णिमेच्या आसपास जी रसशोषक कीड असते ती जास्त प्रमाणात वाढते. म्हणून अमावस्याला आळ्यांच्या नियंत्रणासाठी स्प्रे घेतला पाहिजे आणि रसशोषक किडींसाठी कधी घेतला पाहिजे? पौर्णिमेच्या आसपास. पण ह्याच्या उलट जर आभाळी रात्र असेल, वातावरण बिघडलेलं असेल खूप जास्त, 8-10 दिवस झालं झड सुरू आहे, सूर्याचं दर्शन नाही आहे, तर अशा पिरियडमध्ये जास्त मात्रेत रसशोषक कीड ऑटोमॅटिकली वाढते. म्हणजे ह्या वातावरणाचा प्रभाव देखील आपल्या किडींवरती असतो. हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी कळणं तुम्हाला सर्वांना फार गरजेचं आहे. ह्याही गोष्टी तुमच्याकडे लिहून ठेवा सर्वांनी, गरजेचं आहे. अमावस्याला आळीसाठी फवारणी करावी आणि पौर्णिमेला रसशोषक किडीसाठी फवारणी करावी. वातावरण बदललं, सूर्य दिसत नाहीये, पाऊस सारखा पडतोय, अशा परिस्थितीमध्ये रसशोषक किडीसाठी फवारणी करावी. हे लक्षात ठेवा. दोघांचा वेगळा वेगळा कालखंड आहे. फक्त जाता जाता मी एवढंच सांगतो या विषयासंदर्भात मंडळी, हा विषय रसशोषक कीड, मावा, तुडतुडा, जी रस शोषणारी कीड असते झाडांचा, त्यासाठी फवारणी करावी. जाता जाता एकच सांगतो मंडळी, एक लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा प्राचीन काळापासून झालेला आहे.
जर आधुनिक काळामध्ये जे इतिहासातले पुरावे सापडलेत ते सर्वात जास्त कुठले सापडलेत? सुमेरियन लोकांचे. सुमेरियन लोक म्हणजे कुठले? इराणच्या एरियामध्ये आढळणारे ते लोक होते. 2-3 सभ्यता त्या ठिकाणी होऊन गेला. तर या पिरियडमध्ये 2 नद्या आहेत, दजलात आणि फयाद नावाच्या. या 2 नद्यांच्या मधामध्ये खूप चांगला सुपीक प्रदेश आहे. तिथे कोणत्याच प्रकारचा धातू सापडत नाही. आणि तिथली जी सभ्यता सापडली ती सभ्यता इसवी सन पूर्व 6000 वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे आजपासून कमीत कमी 8000 वर्षापूर्वीची ती सभ्यता आहे. आणि सगळ्या वैज्ञानिकांना एवढं कळून चुकले की ती सभ्यता खूप प्रगत होती, खूप जबरदस्त होती, अतिशय वैज्ञानिक ती सभ्यता होती. कारण तिथले काही शिलालेख सापडलेत, बऱ्याच गोष्टी सापडल्यात. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट सापडली ती म्हणजे अशी की त्या सभ्यतामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला गेला होता याचे पुरावे सापडलेत. कसं काय? तिथल्या भिंतींच्या चित्रावरती, गुहेच्या चित्रांवरती सूर्याचे आणि काही ग्रहांचे चित्र आहेत. शिलालेखामध्ये देखील बऱ्याच गोष्टी सापडलेल्या आहेत. इतकंच काय, त्या कालखंडातले त्या एरियामधले जे मानवी सांगाडे सापडलेत, जे हाडं सापडलेत, त्या हाडांवरती सुद्धा ऑस्ट्रोलॉजीचे चिन्ह आहेत. त्या शिलालेखाने एक समजलं की त्या कालखंडामध्ये ज्योतिषशास्त्राचे अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात करायचे आणि त्याचा उपयोग ते तिथल्या शेतीमध्ये करायचे. आणि ती सभ्यता जी होती ना ती अतिशय प्रगत, अतिशय वैज्ञानिक, अतिशय पुढची होती. आणि ती एवढी प्रगत कशावर होती? केवळ आणि केवळ शेती आणि पशुपालनावरती होती. कारण त्या एरियामध्ये तिथे दुसरं काहीच व्यवसाय होऊ शकत नाही, तिथे कोणता धातू सापडत नव्हता. शेतीवरती एवढी मोठी सभ्यता एखादी विकसित होऊ शकते ह्याचं कारण काय सापडलं बऱ्याच जणांना? तर ते सापडलं हे ऑस्ट्रोलॉजी सगळ्या गोष्टींच्या. याच्याहीपेक्षा भारतामध्ये अतिशय जुन्या काळापासून अभ्यास केला गेला आहे मंडळी. जसा की ते मी माझं बोलणं थांबवतो, गुरुजींचं आगमन झालेलं आहे. भारतामध्ये त्याच्यापेक्षाही जुनी गोष्ट आहे. भारतामध्ये काही ग्रंथांमध्ये ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचं वर्णन आहे. जसं की रामप्रभूंचं जे जन्माची कुंडली बनवलेली आहे ती कुंडली जर प्लॅनेटरी सॉफ्टवेअरमध्ये टाकली तर असं समजतं की इसवी सन पूर्व कमीत कमी 7000 वर्षापूर्वीची ती कुंडली आहे. त्याच्या अगोदरच्या वेदांमध्ये ग्रह ताऱ्यांचे आपल्याला काही गोष्टी सापडतात. म्हणजे एवढ्या जुन्या कालखंडापासून भारतामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला गेलेला आहे. एखादा शास्त्राचा अभ्यास एवढ्या प्राचीन काळापासून केला गेला असेल ना मंडळी, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी वैज्ञानिक गोष्टी आहेत एवढं जाणून घ्या. त्याचा अभ्यास करणं, त्याला पुन्हा स्थापित करणं, त्याच्यावर परत संशोधन करणं हे करणं गरजेचं आहे. जे आम्ही करत आहोत मागच्या बरेच वर्षापासून. तुमच्यापैकी बरेच जण आयुष्यात येऊ शकतात, काम करू शकतात, हे डोक्यात ठेवा. तर सर्वांना माझा तोपर्यंत रामराम, परत भेटू. हासून भरतं न्यूट्रिशननं. अशा अन्नधान्य लवकर कीड लागत नाही. लागते कोणाला? त्याला. हे क्लिअर करा अगोदर. अजून काही प्रश्न कोणाचा? हा एक मिनिट सर. सर मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे. यावर्षी पावसाने खूपच कहर केला आणि बियाणे टाकण्यासाठीची शेतकऱ्यांची जी लगबग होती बराचसा उशीर झाला होता आणि शेतकऱ्यांनी काळ वेळ न पाहता किंवा वातावरणाचा अंदाज न घेता हे कांद्याचे बीज पेरलं. परंतु प्रचंड पाऊस झाल्यामुळे किंबहुना अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यामुळे बरेचसे बियाणं वायाच गेलं. आणि त्याच्यात मी इतरांच्या तुलनेने मग मी थोडंसं थांबलो की बघूया पावसाला थांबू देऊ. आणि तशा पद्धतीने मी इतर शेतकऱ्यांपेक्षा 8-10 दिवस लेट माझी ती पेरणी केली. आणि योगायोगाने त्याच्यात 27 नक्षत्रापैकी जे स्वाती नक्षत्र आहे त्या स्वाती नक्षत्राच्या दिवशीच मी कांद्याचे ते रोपणी केली, ज्याला आपण बियाणं म्हणतो ते मी टाकलं. आणि योगायोग असा झाला की 2-3 दिवस पाऊस झाला नाही, परंतु मी पावसाचा अंदाज पाहिला आणि त्या कांद्या बियाण्याला मी पाणी दिलंच नाही. परंतु झालं असं की नंतर 2-3 दिवसाने पाऊस सुरू झाला. सलग 2-3 दिवस तो चालूच राहिला. परंतु त्या स्वाती नक्षत्रामध्ये जे मी पेरणी केली ते बियाणं अतिशय उत्तम आलं. आणि मी इतरांचा अनुभव पाहता थोडंसं मी दाटच बियाणं टाकलं, परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यातलं एक आणि एक बी उगवलं आणि प्रत्यक्षात ते खूप दाट आणि अतिशय उत्कृष्ट असं मला त्या बियाणं मिळालं. परंतु आपण सांगितलं की स्वाती नक्षत्रामधलं उत्पादन कमी येतं, तर हे कसं सर? हां, बढिया. आता काय करायचं गुरुजी, सेम असंच तुम्ही अजून एक प्रयोग करा. या प्रयोग मी पण खूप केले. आता तुम्हाला एक करायला सांगतो प्रॅक्टिकल, स्वतः अनुभव तसे कळत नाही. सेम जमीन, सेम ट्रीटमेंट, सगळ्या गोष्टी सारख्याच करायच्या.
एक चांगल्या नक्षत्रामध्ये पेरा, एक वाईट नक्षत्रामध्ये पेरा, त्यावेळेला तुम्हाला विषय क्लिअर होईल. एवढं डोक्यात ठेवा. आणि ज्यांचं बियाणं उगवलं नाही किंवा जमिनी खराब झाल्या किंवा जास्त पाऊस झाला ना, त्या सर्वांना मला एक सांगायचं आहे, ज्योतिषशास्त्र किंवा खगोलशास्त्र शेतीमधला एक पार्ट आहे. तुम्ही जमीन पैलवान करण्यावरती भर दिला पाहिजे. जमिनीमध्ये अनारोग्य बॅक्टेरिया वाढतील याच्यावरती भर दिला पाहिजे. गांडूळ वाढतील याच्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा खूप चांगला होईल जमिनीमधून. अनारोग्य बॅक्टेरिया वाढल्या, पाऊस जरी जास्त झाला तरी जमिनीमध्ये काम सुरू राहतं, पिकांचं नुकसान होत नाही. मग जमिनीचं शास्त्र हे वेगळं शास्त्र आहे. ह्या सर्व शास्त्रांचा उपयोग आम्ही शेतीमध्ये केल्यानंतर उत्पादन प्रॉपर होतं. तुमचा जो प्रश्न आहे हा एक प्रयोग करून बघा, तुम्हाला अनुभव प्रॅक्टिकल येईल, आवर्जून येईल. जेवढं उत्पादन त्या पडमध्ये झालं तेव्हा जास्त झालं असतं, तुम्हाला चांगलं सर पकडलं असतं तर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव पाटील भरत गुलाबराव, मी राहणार नंदुरबार. सर, आपण आम्हा शेतकऱ्यांना खरंच आज जी माहिती पुरवली, खरंच मी आजपर्यंत, मी 35 वर्षाचा आज, परंतु मला खरंच कुठंच ऐकायला भेटली नाही. खरंच आपली माहिती शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची होती आणि नक्कीच त्यांना शेती करण्यासाठी ती उपयोगी पडेल अशी मी आशा बाळगतो. सर, तुम्ही जे सांगितलं की अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी अमावस्याला जे काही कीटक आहेत त्यांच्यासाठी फवारणी घ्यावी, पौर्णिमेला रस शोषण करणाऱ्या ज्या काही कीटक आहेत त्यांच्यासाठी फवारणी घ्यावी. सर, फक्त एक छोटासा प्रश्न आहे, जर हे येऊ नयेत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून शेतकरी काही करू शकतो का? बरोबर आहे. येऊ नये म्हणून पूर्वतयारी आपण खूप चांगली करू शकतो गुरुजी. आता कशी करू शकतो, ते किडींचं एक वेगळं शास्त्रच आहे सविस्तर. जसं आजचा विषय जसा मांडला मी 1-1.5 तासामध्ये, तसं किडी नियंत्रणाचा एक वेगळं शास्त्रच आहे, त्याचा एक वेगळाच विषय आहे सविस्तरित्या. विषमुक्त शेती या यूट्यूब चॅनलवरती मी तो व्हिडिओ टाकलेला कीड नियंत्रणाचा, पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरच आधारित आहे. शेतामध्ये किडी येऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे, तर तो व्हिडिओ एकदा बघावा सविस्तर. 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे तो सविस्तरित्या. सविस्तर मांडणी झाली, नंतर प्रश्न उत्तर देखील झाले त्या विषयाचे, तुम्ही ते बघू शकता नंतर सविस्तरित्या, आवर्जून बघा. हॅलो, नमस्ते सर, माझं नाव लेंडे राजेंद्र काशीनाथ, मी संगमनेरमधून आहे. आत्ता जो प्रश्न होता त्यालाच लागून माझा प्रश्न आहे का आपण अमावस्याला अळीचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजन केलं पाहिजे आणि पौर्णिमेला रसशक कीटकांसाठी नियोजन केलं पाहिजे. तर आता सहजा आम्ही आपल्या मार्गामार्फत जे काही किडीचं नियंत्रण करतो आहे तर दशपर्णी अर्क असेल किंवा लिंबोळी अर्क असेल यांचा वापर करून करतो आहे. तर आपण रसशोधक किडांसाठी विशिष्ट काय वापरलं पाहिजे आणि अळीसाठी आपण विशिष्ट काय वापरलं पाहिजे याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करावं. ओके, एक लक्षात घ्या मंडळी, आता कीड नियंत्रणाच्या 2-3 प्रश्न विचारले म्हणून थोडंसं बोलतो मी याच्यावरती. खरं तर आजचा विषय नाही येतो कीड नियंत्रण. किडींमध्ये 3-4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आला बुरशांचा, शत्रुबुरशांचा. दुसरा प्रकार आला आळ्यांचा. तिसरा प्रकार आला रसशोषक किडींचा. चौथा प्रकार आला फळमाशीचा. असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे वेगवेगळे प्रकार, त्याचे वेगळे वेगळे अनुभव शेतकऱ्यांना येतात प्रत्येक किडींचे. आता बुरशी जी आहे, कोणत्याही प्रकारची बुरशी ही ट्रायकोडर्मा उत्तम पद्धतीने नियंत्रित करते. ते पिकांच्या वरची असू द्या, पिकांच्या खालची असू द्या. ट्रायकोडर्मासारखं जगातलं दुसरं कोणतंच बुरशीनाशक नाही आहे, हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगतोय. कोणतंच नाही, केमिकल पण नाही. फक्त पॉईंट काय आहे, ट्रायकोडर्मा हा चांगल्या क्वालिटीचा असावा, त्या बनवणाऱ्यानं चांगलं बनवलेलं असावं. जर तुम्हाला ट्रायकोडर्माचा रिझल्ट नाही मिळाला तर समजून घ्या बनवणाऱ्यांना बरोबर बनवलेलाच नाही आहे. हे क्लिअर करा सर्वांनी अगोदर. मग बुरशीसाठी ट्रायकोडर्मा अतिशय उत्तम, दोन्ही प्रकारचा, हर्जिनाम आणि विरडीसुद्धा. ट्रायकोडर्माच्या बरेच उपजाती आहेत, पण ह्या 2 प्रमुख आणि अतिशय चांगल्या. आता आळी आहे, तर आळीसाठी 2 गोष्टी केल्या पाहिजे. काही ट्रॅप असतात पतंगांचे, वेगवेगळ्या पिकातले वेगवेगळे ट्रॅप असतात. पहिल्यांदा ट्रॅप लावले पाहिजे. आता मुळात काय आहे ना, की हे ट्रॅप काय आहे हेच आमच्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, आधुनिक काळामध्ये आधुनिक वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना दिलेलं वरदान आहे ते ट्रॅप म्हणजे, पण आम्हाला माहीत नाही आहे. आता मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या 3 राज्यांमध्ये कापूस प्रमुख पीक आहे. कापसावर सगळ्यात जास्त अटॅक कोणाचा होता, बोंडअळीचा होत असतो. पण ज्या शेतकऱ्यांनी बोंडअळीचे ट्रॅप लावले, ते कामगंध सापळे लावले, फेरेमेन ट्रॅप लावले आणि त्यातला लूर चांगला लावला आणि तो जर वेळेवरती बदलला, तर त्या शेतकऱ्यामध्ये बोंडअळीचा त्रासच होत नाही. एवढं जबरदस्त संशोधन आहे. पण आमचे शेतकरी ते ट्रॅप नाही लावत. काय करतात, 10,000 रुपये लिटर जे औषध पडतं ते औषध आणतात आणि ते फवारतात. एवढा मोठाला खर्च करतात. साधं सिंपल आहे, 70-80 रुपयाला एक ट्रॅप येतो. पण ते वरदान हे माहीत नाही.
ट्रॅप लावा आळीसाठी, आणि आळीसाठी आणखीन 3 गोष्टी महत्त्वाच्या दुसऱ्या. एक आहे आपलं रामबाण म्हणून औषध असतं, ते एक महत्त्वाचं आहे जे आपण यूट्यूबवर टाकलेलं बऱ्यापैकी. दुसरा आहे निमार्क, जो घरी बनवलेला पाहिजे, त्याच्यामध्ये आजेट्रॅक नावाचा घटक असतो जो अत्यंत कामाचा आहे. आणि तिसरा आहे सल्फर. ऑर्गॅनिक पद्धतीने देखील आपण सल्फर तयार करतो, तुम्ही ते वापरू शकता. लिक्विडमध्ये आपण तयार करतो, त्याचे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघा. या तिघांचा स्प्रे घेतला तर कसल्याही प्रकारची आळी राहत नाही. ट्रॅप आणि हा स्प्रे तिघांचा एकत्र, या 2 गोष्टी करायच्या आळीसाठी. आता रसशोषक कीड जे आहे तिसरा प्रकार, तर रसशोषक कीडसाठी तुम्ही रामबाण निमार्कचा स्प्रे घेऊ शकता, आपल्या सल्फरचा. पण जर वातावरण खूप खराब झालं, पाऊस सुरू आहे सारखा, किडीचा आटा खूप जास्त आहे, अनुभवावरून सांगतो रसशोषक कीड ही ऑर्गॅनिकमध्ये अशा अवस्थेमध्ये कंट्रोलमध्ये येत नाही. वातावरण खराब आहे, पाऊस सारखा सुरू आहे, सूर्याचं दर्शन नाही आहे, अशा पिरियडमध्ये अटॅक वाढला रसशोषक किडींचा ऑर्गॅनिकमध्ये कंट्रोलमध्ये येत नाही. 50% कंट्रोलमध्ये येते, 50% येत नाही, अन्य वेळेला 100% येते. अशा वेळेला मी शेतकऱ्यांना सांगत असतो, आपत्ती म्हणून एखादा जर सिंगल स्प्रे घेतला केमिकलचा तो चालेल, नाही घेतला तर पिकांचं थोडंफार नुकसान होईल. नुकसान सहन करायला तयार असेल तर ठेवा, काही अडचण नाही, तर तुम्ही तुमच्या परिस्थितीचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता. पण ऑर्गॅनिकमध्ये अशा अवस्थेमध्ये वातावरण खराब असताना रसशोषक कीड 100% कंट्रोलमध्ये येईल असं संशोधन झालेलं नाही आहे. त्यावर मी अजूनही प्रयत्न करतोय, अजूनही रिसर्च करतोय. ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल सर्वांना. आणि राहिलं फळमाशी, फळमाशी ट्रॅप भेटतात. ट्रॅपमधला तो लूर चांगला असावा, टॅबलेट चांगली असावी, ते वेळेवर बदलले पाहिजे, कंटिन्यू ठेवले पाहिजे फळं काढजेपर्यंत. फळमाचा त्रास बिलकुल होत नाही. सगळ्या प्रकारच्या फळा मी प्रयोग केलेला आहे. हे असं काही गोष्टी असतात, पण ह्या कीड आल्यानंतर नियंत्रण करायच्या गोष्टी आहेत. अगोदर कसं करायचं तो पार्ट पूर्णपणे वेगळा आहे. कीड येऊच नाही म्हणून तो भाग वेगळा राहिला, तो विषय खूप मोठा आहे, तो आता सांगणं शक्य नाही आहे. दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे. नमस्कार माऊली, माझं नाव गंधराज निमिषचंद्रराव गट, डिस्ट्रिक्ट वर्धा जिल्ह्यातून आलो मी, विदर्भातून. खास करून गेल्या जवळपास 20 ते 22 वर्ष झाले मी शेती करतो आहे. रासायनिक पण केली, त्याच्यानंतर सेंद्रिय पण केली, प्रकाशराव पोरेंची ती पण ऐकून केली, जैविक शेती मिशनमध्ये पण केली. पण तो एक मला एक प्रकर्षानं जाणवलं, जे तुम्ही नक्षत्र म्हणता, राशी म्हणता, बरोबर आहे. कीर्तका आणि रोहिणी झाल्यानंतर आमच्या विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होते, बरोबर आहे. एका म्हणजे मृग नक्षत्राचे जर 4 चरण जर आहे, 3.5 दिवसाचं 1 चरण, एका नक्षत्राचे 4 चरण, बरोबर आहे. हो हो हो. ठीक आहे. पहिल्या काय एखादी वर्षी काय होते, पाऊस येऊन सेम कंडिशन पहिल्या आणि दुसऱ्या नक्षत्र म्हणजे चरणातली पेरणी खूप साधून जाते, आणि ती तसाच पाऊस येऊन कधी कधी पावसाला ओढ येते, तर तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये पेरणी साधते. तर कोणाकोणाची पहिल्या आणि दुसऱ्या चरणाची पाणी येऊन सुद्धा ती पेरणी साधत नाही. म्हणजे यामागचं नेमकं कारण काय? 20-22 वर्ष झाले, मला तर नाही कळालं. तुमच्याकडून काही मार्गदर्शन होईल तर येऊ द्या. नाही, या विषयावर मी तुम्हाला सविस्तर बोलेल, नंतर वाटलंच तर कधी फोनवरती विचारा, तो जरा विषय मोठा झाला. पण ते एक सांगतो याच्यामध्ये, थोडं एक सांगायचं राहून गेलं माझं स्वतःचंच. नक्षत्र 2 प्रकारची असतात, सूर्याची वेगळी आणि चंद्राची वेगळी. चंद्राची रोजच्या रोज बदलतात, चंद्राची नक्षत्र रोजच्या रोज बदलतात. सूर्याची कधी बदलतात? 12-14 दिवसाला एक नक्षत्र बदलतं. आणि सरासरी पावसाचा हिशोब जो आहे तो सूर्याच्या नक्षत्रावरती आपण लावतो सरासरी. मी जे सांगवलं ते चंद्राचे नक्षत्र आहेत, हा घोळ येते, दुसरं काही नाही. बाकी विषयानंतर आपण बोलून येऊ निवांत. तुम्ही जो प्रश्न विचारला तो विषयानंतर क्लिअर होऊन जाईल. अजून काही कोणाचं? ओके, प्रश्न झालेत असं वाटतंय मला. तर हे एक डोक्यात ठेवा फक्त मंडळी, हे फक्त एक शास्त्र आहे शेतीचं. आपल्याला सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून शेती करायची आहे, त्यावेळेस ते उत्तम होत असते, लक्षात ठेवा. मग सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करा, अभ्यास करून शेती करणं हे महत्त्वाचं आहे. बरेच शास्त्र आहे, जमिनीचं शास्त्र आहे, किडींचं शास्त्र आहे, सगळ्या प्रकार शास्त्र आहेत, हे डोक्यात ठेवावं सर्वांनी. बाकी विषय कधी नंतर चान्स भेटायला आपण बोलू सविस्तररित्या. तोपर्यंत सर्वांची माऊली रजा घेतो. एक माझा प्रश्न आहे.